बिईंग ॲज अ काउन्सलर, बिईंग ॲज अ सायकोलॉजिस्ट, बिईंग ॲज अ प्रोफेशनल मी ही गोष्ट सांगते. इथे पर्सनल लाईफचं असं काही नाही, बट जस्ट इट इज लाईक दॅट की नाही जमत आहे तर नाही जमत आहे. मी खूप साऱ्या पालकांना म्हणते, सर त्याला नाही जमणार, राग येतो त्यांना. मुलांचं ठीक आहे हो, त्यांनी परीक्षा दिलेली असती, त्यांना स्ट्रेस येणार, कारण त्यांना माहिती असतं आपण काय गुन्हा उधळली. पालकांना एवढा स्ट्रेस येण्यासाठी त्याच्या मागे काय कारण असावी? जर पालकांनी एफर्ट्स मारलेत मुलामध्ये तेवढ्या गोष्टी केलेल्या आहेत, तर त्यांना रिझल्टच्या बद्दल उत्सुकता राहणारच. पण समजा 90-95 पडतील असं वाटलं आणि पडले 75-80, आयुष्यच माझ्या हातातून निसटलंय की काय, अशी एक भावना मुलांना वाटायला लागते आजकाल. तुमचा मुलगा सुसाईड पर्यंत जातोय, तुमचा मुलगा उन्हाळक्या करत फिरतोय, तुमचा मुलगा काहीतरी लाईफमध्ये चुकीचे निर्णय घेतोय, तुमचं प्रोडक्ट फेल निघतंय, तर ब्लेम तुम्ही कंपनीलाच केला पाहिजे. पण मला परीक्षेत अपयश आले म्हणून मी जगण्यास लायक नाही म्हणून आत्महत्या करणारे आहेत. जगण्याच्या लायकीचा आहे, नालायक आहेस, मूर्ख आहेस, नाही का, असं आहे तसं आहे, खूप विचित्र गाढव आहेस. मी ऐकलेत हे हाय लेवलचे, हाय प्रोफेशनची लोक अशा पद्धतीची भाषा वापरतात आणि ते मुलांना कुठेतरी लागतं आणि मग त्याच्यातून ह्या गोष्टी घडतात. एक गोष्ट रिस्पॉन्सिबल नाही. ओव्हर पॉझिटिव्हनेस, ओव्हर पॅरेंटिंग, ओव्हर गिव्हिंग, सतत मदरिंग हे अजिबात मुलांसाठी चांगलं नाहीये. मुलांना कुबड्या देऊ नका. नमस्कार मंडळी, आजच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, मे महिना लागला की चाहूल लागते, ती जशी आंब्यांची असते तशीच निकालांची सुद्धा लागायला लागते. 10वीचे निकाल येण्याचा तो हाच कालावधी असतो, 12वीचे निकाल येण्याचा हाच कालावधी असतो. त्याच्यामध्ये काही लोकांना मनासारखे मार्क्स मिळतात, काही लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त पडतात आणि काही लोक असतात की त्यांना अपेक्षेपेक्षा, मनाला जेवढे अपेक्षित असतात त्याच्यापेक्षा कमी मार्क पडतात आणि मग कळत नाही की त्या कमी पडलेल्या मार्कांचं करायचं काय, मला जे वाटतंय त्याचं करायचं काय. हा प्रश्न जसा मुलांना पडतो तसाच तो पालकांना सुद्धा पडतो आणि त्यावेळी कुठलं तरी चुकीचं पाऊल घेण्यापेक्षा जर त्या मनाला काही गोष्टी आधीच कळाल्या तर चुकीच्या रस्त्याकडे पावलं वळत नाहीत. आणि म्हणूनच आजच्या पॉडकास्टमध्ये आपण बातचीत करणार आहोत सायकोलॉजिस्ट सोनाली खाडे मॅडम यांच्यासोबत. या 10वी-12वीच्या निकालाबद्दलच आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. सो मॅडम, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. येस मॅडम, आपल्या पॉडकास्टची सुरुवात करताना मला पहिला हाच प्रश्न विचारायचा की 10वी-12वीची परीक्षा तर झाली आणि परीक्षा झाल्यानंतर जसजसा निकालाचा दिवस किंवा ते निकालाचा महिना जवळ यायला लागतो तसं वातावरण हळूहळू ज्यांनी परीक्षा दिली त्यांचं बदलायला लागतं, त्यांना तो स्ट्रेस थोडासा जाणवायला लागतो. पण त्यांच्यासोबत आजकाल मला दिसतंय की पालकांमध्ये पण तो स्ट्रेस जास्त दिसायला लागलाय की आता माझ्या पोराचा निकाल लागणार आहे, आता माझ्या मुलीचा निकाल लागणार आहे, तिला मार्क त्याला मार्क किती पडतील आणि मग पुढं काय करायचं. म्हणजे या सगळ्या प्रश्नांचा भडीमार एवढा डोक्यामध्ये चालू असतो की काय करायचं काय नाही करायचं हे कळत नाही. सो बेसिकली मला विचारायचं की मुलांचं ठीक आहे हो, त्यांनी परीक्षा दिलेली असती, त्यांना स्ट्रेस येणार, कारण त्यांना माहिती असतं आपण काय गुन्हा उधळली. पालकांना एवढा स्ट्रेस येण्यासाठी त्याच्या मागे काय कारण असावी? याच्या पाठीमागे एकच आहे की ज्या वेळेस मुलं अभ्यास करत असतात त्यावेळेस पालक बाहेर जाऊन काम करत असतात. जसं मुलं अभ्यासामध्ये स्वतःची इन्व्हेस्टमेंट करतात तसं त्या अभ्यासासाठी जो खर्च लागतो त्याच्यासाठी पालक इन्व्हेस्टमेंट करत असतात. वडील बाहेर जाऊन काम करून त्याला कशी योग्य पुस्तकं देता येतील जेणेकरून तो चांगले मार्क्स मिळवेल, जेणेकरून त्याचा अभ्यासात चांगलं लक्ष लागेल. आणि आई असेल की त्याला घरातलं वातावरण कसं स्टेबल करता येईल, घरातलं वातावरण कसं स्थिर करता येईल आणि स्वतःला कसं कंट्रोलमध्ये. तिला भांडायचं असतं पण नाही, पोराची एक्झाम आहे तर आता मी भांडत नाही, आपण नंतर बघू रे, मी तुझ्याकडे नंतर बघते. सो सर्टनली दे आर ऑल्सो कंट्रोलिंग देअर इमोशन्स, दे आर कंट्रोलिंग देअर सेल्फ, कारण माझ्या मुलाचं एक्झाम आहे. आणि मग त्या सगळ्या टाइम ऑफ पिरियड मध्ये कितीतरी पालक त्यांचे खूप खूप महत्वाचे डिसिजन्स असतात की ठीक आहे, उद्या मला एक बाहेर खूप मोठा इव्हेंट आहे पण माझ्या बाळाचा एक्झाम आहे तर मी थांबतो, मी त्याच्यासोबत राहतो, किंवा मग अशा पद्धतीच्या गोष्टी करत असतात. आता सध्या हे सगळं चालू आहे. तर मग त्याच्यामुळे काय होतं की जसं मुलगा एक्झाम देतोय तर देवर लाईक की आम्ही पण खूप जास्त त्याला सांभाळलंय त्या पिरियड ऑफ टाइम मध्ये, आम्ही पण खूप जास्त त्याच्यावर एफर्ट्स घेतलेले आहेत त्याला स्टेबल ठेवण्यासाठी, त्याला योग्य खाणं म्हणजे आपण खायला प्यायला घालतो त्याला की पेपरच्या वेळेस बाहेरचं काही खाऊ नकोस, घरातलंच खा, मग हे बनवून दे. मग रात्री त्याला टेन्शन आलं तर आई बाबा लगेच उठून बसतात, त्याला पाणी देतात, त्याला जवळ घेतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आई बाबा पण करत असतात. मग मुलाच्या शिक्षणाचा प्रवास आणि पालकांच्या एफर्टचा प्रवास दोन्ही पण सोबतच चालू आहेत. मग ज्यावेळेस मुलाची जी एक्झामचं जे आन्सर म्हणजे येणार आहे, जे काही रिझल्ट येणार आहे, त्याच्यासाठी पालक का उत्सुक आहे, कारण त्यांनी पण खूप साऱ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्यात ना. सो ते साहजिक आहे. म्हणजे पालकांनी तेवढंच म्हणजे नाही का, आम्हाला पण आमच्या पोराचा रिझल्ट काय येतोय, कारण त्यांनी पण कुठेतरी एफर्ट्स मारलेत. आता बऱ्यापैकी जे असतात की ज्यांना पोरग कुठं शाळेत जाते, काय करते,
कितवीत जाते, कसं शिकतंय ह्याचं काही माहितीच नाहीये. त्या पालकांना रिझल्ट काय येतो त्याचं पण काही वाटतच नाही. बरोबर, घेणं देणंच नाही. बेसिक आहे. जसं आता माझ्या बाबतीत उदाहरण घेतलं तर माझ्या वडिलांना काही नव्हतंच की काय रिझल्ट येतो आणि काय. रिझल्टच्या दिवशी मलाच जाऊन सांगावं लागलं, मला 85 मार्क्स मिळाले, मला असं झालं तसं झालं. सो बेसिकली हे आहे की जर पालकांनी एफर्ट्स मारलेत मुलामध्ये तेवढ्या गोष्टी केलेल्या आहेत तर त्यांना रिझल्टच्या बद्दल उत्सुकता राहणारच. आणि ती आहेच की आपण साधी गोष्ट, आपण कुणाला हेल्प जरी करत असलो एखाद्या गोष्टीमध्ये की ठीक आहे तुझं पेपर आहे, समजा तुमचा उद्या एखादा खूप मोठा पेपर आहे आणि मी तुम्हाला रिव्हिजनसाठी हेल्प करते जस्ट की झालं का, तुम्ही हे केलं का, ते केलं का, तरी पण तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या रिझल्ट बद्दल जेवढी उत्सुकता असणार आहे तेवढी मला पण असणार आहे, कारण अरे मी त्याला हेल्प केलीये सो त्याला चांगलं मिळालं पाहिजे. सो त्यामुळे कदाचित ती गोष्ट असते आणि ह्याच्यामध्ये वाईट काही नाहीये. त्यांनी उत्सुक असणं गरजेचं आहे. उत्सुक असणं वेगळी गोष्ट आहे. मी म्हणतोय समजा त्याचं टेन्शन घेत असतील, त्याला एवढे मार्क पडतील ना, समजा नाही पडलं तर काय. म्हणजे कधी कधी कसं होतं की टेन्शन मधून आपला परफॉर्मन्स जास्त खुलतो आणि त्यातून ओव्हर आपण अचीव करू शकतो. पण जर आपला परफॉर्मन्स ऑलरेडी झालाय, त्याचा निकाल येणं बाकी आहे आणि त्यावेळी आपण स्ट्रेस घेतोय, तर मग ते स्ट्रेस घरातलं वातावरण स्पॉइल करू शकतं का? तेवढ्या लेवल पर्यंत स्ट्रेस मला नाही वाटत की येतो. म्हणजे की एक्झाम आहे, रिझल्ट येईल, त्यामुळे स्ट्रेसमध्ये असतात लोक की चांगला आला पाहिजे व्यवस्थित, पण ते त्यांचं रुटीन सोडून फक्त स्ट्रेसची काळजी करत नाहीत बसत. आय थिंक असं नाही होत कुठे की समजा नीटची एक्झाम आता होईल तर ती झाल्यानंतर त्याचा रिझल्ट लागेपर्यंत डेली रुटीन खराब नाहीत करत लोक. ते डेली रुटीन मध्ये असतात. ऍट द एंड ऑफ द डे त्यांना वाटत असतं की सगळं चांगलं झालं पाहिजे, पण त्याच्यामुळे डिस्टर्बन्स खूप जास्त प्रमाणात येतो असं नाही होत. हा, ते मॉक टेस्ट म्हणजे दिलेल्या जी टेस्ट आहे त्याच्या आन्सर कीवरनं आन्सर काढून बघू शकतात की किती मार्क्स पडतायत, ती क्युरिओसिटी बेस्ड बघू शकतात, पण त्या लेवलचा स्ट्रेस नसतो की घरात वाद होतील, घरात भांडणं होतील, अशा पद्धतीचा स्ट्रेस एक्झाम दिल्यानंतर नसतो. रिझल्ट आल्यानंतर असू शकतो, पण त्याच्या बिफोर त्या लेवलचा तेवढा स्ट्रेस नसतो. आणि तेवढा जेवढा नॉर्मल तुम्ही तेवढे एफर्ट्स दिले तर तुम्हाला ऑब्व्हियसली वाटणार आहे की इट हॅव टू बी व्हेरी गुड. आता समजा मी इकडे आली 2 तास ट्रॅव्हल करून, तर मला वाटणार आहे की पॉडकास्ट व्यवस्थित झाला पाहिजे, आणि ते साहजिक आहे. किंवा त्या 2 तासाच्या जर्नीमध्ये मला वाटत होतं की सगळं स्टेबल असलं पाहिजे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, तर ते साहजिक आहे. ते वाटतंच, ते वाटलं पाहिजे. हा, जर तुम्ही एफर्ट्स दिले तर. तुम्ही काहीच नाही केलं तर चल देख लेंगे यार. पण जस्ट जर कुणाला येत असेल ताण तसा की एक्झाम दिलीये पण आता काय होईल काय होईल काय होईल म्हणून खूप स्ट्रेस येतोय, किंवा अशा पद्धतीचा तणाव निर्माण होत असेल कोणाला, तर त्याला एकच गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण जे करायचं ते केलंय, आता इथून पुढे जे होईल ते होणार आहे. कारण त्या गोष्टीला आपण टाळू नाही शकत. कारण बाण म्हणजे ते तीर मधून काय म्हणतात त्याला, कशातून, बाणातून तीर सुटतो ना, तीर मधून बाण सुटतो. सर्टनली काहीतरी तो सर्टनली एखादी गोष्ट, एखादा शब्द तोंडातून बाहेर निघणं किंवा एखादी गोष्ट हातातून निसटणं, आता ती पुन्हा त्या लेवलनी तेवढ्या इंटेन्सिटीने आपण कॅच नाही करू शकत. त्यामुळे ती गोष्ट झालेली आहे. सो आता जस्ट तुमच्याकडे एकच आहे की पेशन्सफुली यू हॅव टू वेट अँड वॉच. जमत नाहीये शांत बसणं घरात, तर मग तुम्ही काही ऍक्टिव्हिटीज करू शकता. जसं की तुम्ही पेंटिंग करताय, तुम्ही स्केचिंग करताय, तुम्ही क्लब जॉईन करताय, तुम्ही बॅडमिंटन खेळताय, तुम्ही वेगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व्ह करताय. अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्ही करू शकता. आता पालकांच्याच अनुषंगाने आपण बोलतोय, तर मला पुढचाही प्रश्न तसाच विचारायचा आहे की म्हणजे पालकांना जे प्रेशर येतं ह्याच्यामध्ये माझ्या बाळाला किती मार्क पडतील हा एक फॅक्टर आहे. पण आजकाल तुम्हाला असं वाटतंय का की माझ्या बाळाला किती मार्क पडले त्याच्यावरून माझा शेजारी मला जज करणार आहे, माझे नातेवाईक मला जज करणार आहे, तुम्हाला व्हॉट्सअपला त्याच्या मार्कांचं स्टेटस ठेवायचं की माझ्या पिल्लाला एवढे एवढे मार्क पडले म्हणून, या गोष्टींचा इम्पॅक्ट पालकांवरती जास्त होतोय असं वाटतंय कुठे, जाणवतंय कुठे? हो, होतोय. म्हणजे हल्ली मी बघते की 10वीचा रिझल्ट लागला की सगळ्यांच्या स्टेटसला अभिनंदन तुला एवढे पडले, अभिनंदन तुला तेवढे पडले, असं. म्हणजे ज्याच्या मुलाला कमी मार्क्स पडलेले आहेत ते थोडेसे पॅनिक होऊ शकतात ह्या सिच्युएशन मध्ये की यार आपल्या पोराचं कुणी स्टेटस नाही ठेवलं किंवा व्हॉट एव्हर इट इज. बट इट इज नॉट डिफाइंडिंग यू. म्हणजे ते असंच आहे. म्हणजे त्याच्यामुळे स्ट्रेस तयार होतोय हे मी तुम्हाला सांगते, पण त्याचा स्ट्रेस घेण्यामध्ये ना काही अर्थ नाहीये. कारण त्या एका 24 तासाच्या स्टेटसवरती तुम्ही तुमचं अख्खं लाईफ डिफाईन नाही करू शकत, किंवा तुमचा मुलगा त्याचं लाईफ डिफाईन नाही करू शकत. त्यामुळे तुमच्या मुलाला कमी मार्क्स जरी पडले तरी पण ते स्टेटस मला ठेवता येत नाही म्हणून तुम्हाला राग यायला लागला की बाबा तुला कमी मार्क्स पडले म्हणून मला स्टेटस ठेवता येत नाही, तर तुम्ही खूप चुकीच्या गोष्टींमध्ये आहात आणि तुम्ही खूप चुकीच्या मेंटॅलिटीमध्ये आहात. तुम्हाला ते पहिल्यांदा बदलावं लागेल. कारण ते 24 हवर्सचं स्टेटस नाही डिफाईन करू शकणार आहे तुमच्या मुलामध्ये किती कॅलिबर आहे आणि तो किती स्ट्रॉंग आहे.
तर मला हाच मुद्दा ऍक्च्युली आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावा अशी एक तीव्र इच्छा होती आणि त्यामुळं या विषयावर पॉडकास्ट घ्यावा असं मला वाटलं. सो या विषयामध्ये आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे की हे एवढे विचार करून आपल्याला मनासारखे मार्क मिळाले ना तर सगळं चांगलं असतं की बाबा मला वाटलंय की बाबा माझ्या पेपरमध्ये मला 90-95 मार्क पडतात आणि तेवढे मिळाले, वेल अँड गुड. पण समजा 90-95 पडतील असं वाटलं आणि पडले 75-80, तर मग तो मधला जो गॅप आहे त्याच्यामुळे टेन्शन खूप यायला लागतं. त्याच्यामुळे सिच्युएशन आपल्या हातातून किंवा आयुष्यच माझ्या हातातून निसटलंय की काय अशी एक भावना मुलांना वाटायला लागते आजकाल. आणि आपण बघतोय की 10वीच्या निकालानंतर 12वीच्या निकालानंतर शेतकरी आत्महत्यानंतर आत्महत्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पिरियड कोणत्या ह्याच्यात होत असतील तर तो हा पिरियड आहे. सो माझ्या मनासारखे मार्क नाहीत मिळालेले तरी सुद्धा मला किंवा माझ्या पालकांना ती परिस्थिती हँडल करायची असेल तर ती कशी केली पाहिजे? ज्या वेळेस आता तुमचा रिझल्ट लागेल आणि तुम्हाला तुमच्या मनासारखे मार्क्स नाही मिळाले, बरोबर, तर बेसिकली अपेक्षा होती की 90 पडायला पाहिजे होते, पण पडले 80, म्हणजे 10ने स्कोर कमी आला. तर बेसिकली आपल्याला ही गोष्ट अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे की कुठे मिस्टेक झाली. म्हणजे एक्झाम ही लाईफमध्ये एकदाच नाही होत, 10वीची आणि 12वीची. ऍक्च्युली लाईफमध्ये एक्झाम ही 10वीची 12वीची एक्झाम झाल्यावर खरी स्टार्ट होऊन जाते. सो ज्यावेळेस एखादी गोष्ट घडलीये, ती घडून गेलीये, त्यावेळेस त्याच्याबद्दल विचार न करता जर तुम्ही त्या गोष्टी कशामुळे घडल्या, म्हणजे जिथे मला 90 पडायला पाहिजे होतं तिथे मला 80 का पडले, ह्याचं अनालिसिस करायला सुरुवात करा. मग अनालिसिस केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की तुम्ही सिली मिस्टेक्स केल्या. मग तुमच्या लक्षात आलं की का केल्या, कारण तुम्ही ऍट द टाइम ऑफ दॅट एक्झाम तुम्ही घाबरला, त्यामुळे तुमचा मेंदू थोडासा डिस्टर्ब झाला आणि तो झाल्यामुळे तुम्ही सिली मिस्टेक्स केल्या. मग तुम्ही त्याचं म्हणजे कनेक्शन हे आहे की तुम्हाला कमी मार्क्स पडले कारण तुम्ही एक्झामच्या दरम्यान घाबरलेला आहे. आता घाबरला का, तर बाबा मी केलंय ते मला आठवेल का, हे होईल का, ते होईल का, असा खूप सारा विचार करून आपण ते डिस्टर्ब करून टाकलं सगळं. आता मग याच्यावर पर्याय हा असतो की ठीक आहे, ह्या एक्झाम मध्ये, ह्या 10वीच्या एक्झाम मध्ये, ह्या 12वीच्या एक्झाम मध्ये किंवा व्हॉट एव्हर तुम्ही जेई किंवा नीट किंवा सीएटी काही देताय त्या एक्झाम मध्ये तुम्हाला एवढे एवढे मार्क्स कमी आले, तर तुम्ही नेक्स्ट टाइम काळजी घ्याल की कुठल्या सिली मिस्टेक्समुळे मी मार्क्स कमी आणले, आणि त्याचं डिप्रेशन घेण्यापेक्षा त्याच क्षणापासून तुम्ही स्टार्ट केलं पाहिजे की आता मी नेक्स्ट टाइम करेल त्यावेळेस मी ह्या गोष्टींची काळजी घेईन. बऱ्यापैकी लोकांना कळतच नाही की मला पुढे काय करायचं. देवर लाईक की मी एकदा झालो नाही मग मी, म्हणजे बऱ्यापैकी लोकांना अपयश आल्यानंतर ते अपयश आलंय हे समजत नाही, मी अपयशी आहे हे समजतात. हे दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. मी अपयशी आहे आणि मला अपयश म्हणजे माझ्या वाट्याला अपयश आलंय ह्या मुवमेंट पुरतं, ह्या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत आणि त्या वेगळ्याच ठेवणं गरजेचं आहे. सो बऱ्यापैकी असं फेल्युअर, यू आर फेल्युअर, कसं वाटतंय ते ऐकायला की आपण फेल्युअर आहोत. नाहीये, तुम्ही फेल्युअर नाहीये, तुमच्या वाट्याला आलीये ती गोष्ट, ती पुढच्या मुवमेंटसाठी असते, पुढच्या 1 वर्षासाठी असते. पण ते 1 वर्ष, ज्या 1 वर्षात तुम्ही फेल झाला किंवा त्या 1 वर्षात तुम्हाला मार्क्स कमी आले किंवा त्या 1 वर्षात तुम्हाला हवा तसा परफॉर्मन्स नाही झाला, ते 1 वर्ष नाही डिफाईन करत तुमचं अख्खं लाईफ. जर माझ्याकडं एक चार्ट असता आता, तर मी तुम्हाला एक सांगितलं लाईफ इज लाईक अ झिगझॅग ना, की असं वर खाली वर खाली वर खाली चालू राहतं ते. आणि ठीक आहे, अप्स आहेत. आता सध्या माझ्या लाईफच्या चांगल्या पिरियडमध्ये मी अपला आहे, उद्या मी डाऊनला येणार आहे, परत मी अपला जाणार आहे, परत मी डाऊनला. ते की कुठेतरी मोटिवेशन मध्ये पण सांगितलं होतं ना की तुमचं लाईफ असं असं चालू होतं, तुम्ही जिवंत आहे, ते सरळ चाललं तर तुम्ही मरलेला आहे. तर मग सिम्पली आपण त्यातलं वरचंच घेऊ की असं असं चालतंय तर तुम्ही जिवंत आहात, असं असं चालतंय तुमच्या लाईफमध्ये, कधी कमी जास्त कमी जास्त कमी जास्त मुवमेंट चालू आहेत तर तुम्ही सर्व्हाइव्ह करताय. बेसिकली आपल्याला आता ही झिगझॅगची लाईनच्या खाली एक छोटीशी लाईन असते, ती आपण बघत नाही. ती म्हणजे की तो ग्राफ असा मागे मागे सरत असतो झिगझॅगवाला आणि एक छोटीशी लाईन पुढे ॲरो करून चाललेली असते. सो जी पुढे ॲरो करून चाललेली लाईन आहे, दॅट इज युअर लाईफ, की ती गोइंग ऑनच आहे, ती थांबलेली नाहीये. तुम्ही डाऊनला आला म्हणून ती म्हटली थांब आता मी होल्ड करतो, मी इथंच थांबतो, तुमचं आयुष्य तिथे थांबणारच नाहीये. ते हळूहळू वरती येणारे, खाली येणारे, वरती येणारे, खाली येणारे. पण ती खालची जी लाईन आहे ना, ती कंटिन्युअस चालत राहणार आहे, इन्फिनाइट, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत. सो तुम्हाला त्या लाईनकडे लक्ष द्यायचंय की मी पुढे गेलो का. आता आपल्याला वाटतं की फेल्युअर झालो मॅडम, पुढे काय गेलो, बरोबर ना. पण त्या 1 वर्षात, त्या एका टाइम पिरियड मध्ये तुम्ही एखादा थॉट डोक्यामध्ये शिकलेला असता, तुम्ही एखादा एक्सपिरियन्स घेतलेला असतो, तो तुमच्या आयुष्याला पुरेल की अरे त्यावेळेस त्या 1 वर्षात मी अशी सिली मिस्टेक केली की माझं एवढं नुकसान झालं, तर पुढच्या वेळेस ती गोष्ट तुम्ही करत नाही. बरोबर. सो सर्टनली तुम्हाला हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण पुढे चाललोय,
ठीक आहे, 1 वर्ष फेल नाही झालं, त्याच्यात काहीतरी असं शिकलो की आता पुढच्या वर्षात जिथे 2 वर्ष लागणार आहेत गोष्टीला तिथे 1च वर्ष लागेल, किंवा तिथे 12-13 महिने किंवा 1.5 वर्षच लागेल. सो बेसिकली तुम्ही पुढे चाललाय. त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला ज्यावेळेस असं वाटतं ना की फेल्युअर झालं, 1 वर्ष वेस्ट नाही गेलं, तुम्ही काहीतरी खूप जबरदस्त शिकलाय. ज्यावेळेस तुम्ही काहीच न करता शांत बसलेला असताना त्यावेळेस पण डोक्यात काहीतरी चालूच असतं आणि कुठेतरी काहीतरी अॅनलाइज आणि आयडेंटिफाय होत असतं. जसं की आता मी तिकडे गेली होती, फिरायला गेलते रत्नागिरीला, आणि 2 दिवस तर आम्ही घरीच होतो, म्हणजे चिलमध्ये. म्हटलं मला काहीच काम नाही करायचं, मला निवांत राहायचंय. आणि आय वॉज जस्ट लाईक सिटिंग लाईक दिस, आणि मी बसलीये फक्त, मी काहीच करत नाहीये. समोरच्याला दिसतंय की ती काहीच करत नाहीये, पण माझ्या आतमध्ये काय प्लॅनिंग चाललेलं मला माहितीये. सो बेसिकली तुम्ही काहीही न करता फक्त बसून जरी राहिला ना तरी तुमचा मेंदू तुम्हाला काहीतरी आयडेंटिफाय करून देत असतो. बसल्या बसल्या तुम्हाला क्लिक होतं, अरे त्याला फोन करायचा आहे, तो आपला जवळचा मित्र आहे, आपण त्याला कॉल करतो, अरे मला ही गोष्ट अशा पद्धतीने करायची आहे, थांब मी असं करते. सो बेसिकली काहीही नाही केलं, बोर्डम सुद्धा एक चांगली क्रिएटिव्हिटी आहे. म्हणजे तुम्ही बोर्ड होऊन बसलाय तरी पण तुम्हाला त्याच्यातून तुम्ही काहीतरी क्रिएट करू शकता. सो तुमच्या लाईफ मधला तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी नाही झाल्या तर तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठं आणि भारी काहीतरी होणार आहे. ही गोष्ट ऑलवेज लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, एक फेल्युअर आलंय तुम्हाला, फेल्युअर आलंय म्हणून स्वतःला फेल्युअर न समजता जर तुम्ही त्याच्यावरती काम करायचं डिसाईड केलं तर नेक्स्ट इयर विल बी म्हणजे रॉक. ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने म्हणजे तुम्ही घालवू शकता आणि त्याच्यातून तुम्हाला काहीतरी चांगलं मिळू शकतं. त्यामुळे त्यात आपलं चुकलं काय किंवा कमी कुठं पडलो ह्याचं एक अनालिसिस झालं पाहिजे. ते झालं तर मग आपल्याला पुढे जाताना काय अडचण येणार नाही. बऱ्यापैकी मुलांना अनालिसिसच होत नाही ना. बऱ्यापैकी मुलं काय करतात, खूप अभ्यास करतात आणि एक्झामच्या टाइमला घाबरतात. आणि ही सायकल 4 वर्ष चाललेली असते. मग माझ्याकडे पालक येतात, मॅडम हा अभ्यास तर चांगला करतो, आम्हाला दिसतो ह्याच्या नोट्स इतक्या भारी आहेत, पेपरलाच असा करतोय. मग तुम्ही समजून घ्या ना, गेले 2 वर्ष झालं तो सेम गोष्ट करतो, त्याचा पॅटर्न येतो, त्याचा पॅटर्न ब्रेक करा. पॅटर्न अंडरस्टँड नाही करून घेत, मग तुम्ही अजून महागडं ट्युशन लावणार की बाबा महिन्याला 1 लाख, वर्षाला 1 लाख फी होती, ते थोडं जमलं नाही वाटतं त्याला, आता 3 लाखाचा लावतो. पण त्याचा पॅटर्न बनलाय ब्रेनचा, त्याला नाही होणार आहे. तो तिथे गेला की त्याच्या ब्रेनने काहीतरी कनेक्ट केलंय गोष्ट त्या इन्सिडन्सला, तर ती तसंच करणार आहे. तर बेटर वे हा आहे की तुम्ही तो पॅटर्न लक्षात घ्या की ह्याला काय होतं नक्की, म्हणजे कुठली गोष्ट अशा पद्धतीने त्याच्या समोर येते किंवा काय होतं असं की त्याच्यामुळे त्याला तिथे परफॉर्मन्स देता नाही आला. तर तो पॅटर्न अंडरस्टँड करून घ्या की काय झालं त्या मोमेंटला, तुला काय फील झालं, का तू देऊ शकला नाहीस, कारण काय याच्या पाठीमागचं. नाहीतर आपल्याकडे झालं ना की हे दणादण मग शिव्या घाला, हे करा, एवढं तुलासाठी फीज भरली, मी कष्ट करतोय, माझ्या रक्ताचं पाणी करतोय, तुला शिकवतोय, पण तुला कळलं नाही. पण तुम्ही ऑब्व्हियसली तुमच्या मुलाला मार्क्स कमी आलेत किंवा तो फेल झालाय, तर तुम्ही तिथे बसा, तिघं डिस्कस करा की नक्की कुठं गडबडलं रे, घाबरला का तू. मग घाबरला तर घाबरण्यावर सोल्युशन काय, तुम्ही प्रोफेशनल लोकांना भेटा, तुम्ही घाबरण्यावर ट्रीटमेंट घ्या, तुम्ही पेपर कसा लिहितात ते शिका, तुम्ही एक्झामच्या टेक्निक शिका, मग नेक्स्ट टाइम नाही घाबरणार तुम्ही. कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. पहिले तर आपण प्रश्न काय ते पण शोधत नाही, उत्तर तर खूप लांबचीच गोष्ट राहिली. सो सर्टनली त्या गोष्टी आहेत. एक कोणतरी वाक्य फार फेमस होतं की ज्यावेळी तुमच्या मनाचं होत नाही ना त्यावेळी देवाच्या मनाचं होत असतं. त्यामुळे सर्टनली कुठेतरी त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे की ठीक आहे, माझी अपेक्षा होती 90ची, मला 80 मार्क पडले, तर माझ्या मनासारखं नाही झालं, पण देवाला वाटत होतं कदाचित, किंवा माझा ज्या शक्तीवरती विश्वास आहे त्या शक्तीला वाटतं की 80% माझं काहीतरी वेगळं आणि चांगलं होऊ शकतं आणि म्हणून मला 80% पडले. या ह्याच्यावरती पण आपण जाऊ शकतो. येस, 11वीला मी आर्ट्सला ऍडमिशन घेतलं कारण मला मॅथ्स आणि इंग्लिश जमत नव्हतं. ओके. सो मला माझी लिमिट माहिती होती. सो मला कळलं की मला हे नाही जमणार. जर मी सायन्सला ऍडमिशन घेतलं असतं तर मी इथे पोहोचले नसते, हे मी लिहून देऊ शकते. कारण मी तिथे पोहोचले कारण मला माझ्या लिमिटेशन्स लक्षात घेतल्या, मला कळलं की मला काय नाही करायचं. बऱ्यापैकी स्टुडंटला एक्झामच्या पिरियडमध्ये हे नाही कळत की मला काय नाही करायचं. सो सर्टनली शिक्षक, त्यांचे पालक आणि त्यांच्या आसपासच्या सगळ्या लोकांना माहिती पाहिजे की काय नाही आणि काय आहे. सो बेसिकली ज्या गोष्टींना, आता मी आर्ट्सला ऍडमिशन घेतलं तर बऱ्यापैकी त्यावेळेस मला म्हणत होते 85 मार्क्स, तरी पण आर्ट्स, डिव्हिजन सी, असं का, म्हणजे नाही का बऱ्यापैकी सगळे. पण त्यावेळेस पण मला पण वाटायचं की माझे सगळे फ्रेंड सायन्सच्या बॅचमध्ये बसतात आणि मी आर्ट्सला बसते. मी
माझ्या वर्गात कमी बसायचे, वरती सायन्सचे डिपार्टमेंट होतं तिथे जाऊनच जास्त बसायचे, त्यामुळे सायन्सचे सगळे टीचर्स मला ओळखायचे. आणि ते पण कधी कधी म्हटले की तू का घेतलं आर्ट्सला ऍडमिशन. बट माझं होतं की युपीएससी, खरं युपीएससी नव्हतं तर दुसरंच कारण होतं, बट जस्ट द थिंग्स आर लाईक दिस. पण आता मला असं वाटतं की त्यावेळेस वाटत होतं घेतलं पाहिजे होतं, पण आता असं वाटतं की बरं झालं नव्हतं नाही घेतलं. बेसिक आहे की बरं झालं मी आर्ट्सच केलं, कारण त्यावेळेस कदाचित मी लेसला सेटल झालते, कारण मला आर्टस असं करून चिडवायचे. मला आठवतंय अजून की आर्ट्स म्हणजे खूप कमी, कारण नाही का ते मी होतच. आर्ट्सच आहे. हा, सो सर्टनली ते चिडवायचे. तर मग मला ते फील व्हायचं की अरे आपण सायन्स सारखे, म्हणजे सायन्सचे खूप हुशार, सायन्सचे खूप भारी असं होतं ना, तर त्यावेळेस कमी वाटायचं. पण मी आता सांगते ना, आता सगळे त्या काइंड ऑफ ची जी मला मुलं चिडवत होती किंवा जे काय त्यावेळेसचा एक तो व्ह्यू होता, तो पर्स्पेक्टिव्ह होता, तो बदललाय. आणि आता मी त्या लेवलला येऊन थांबलीये की जस्ट आय एम गिव्हिंग माय बेस्ट. आणि ते कारण हे होतं की त्यावेळेसचं अपयश, किंवा तुम्ही त्याला अपयश म्हणाल, मी तर आता नाही म्हणू शकत, पण आर्ट्स मध्ये असणं म्हणजे काहीतरी कमी असणं, ह्या गोष्टीला मी झेललं. इट्स ओके म्हटलं, आपल्याला हेच करत राहायचंय आता, आणि मग त्याच्यामुळे मी पुढे आले. त्यामुळे तुम्हाला कमी मार्क्स मिळाले, 80% मिळाले, 60% मिळाले, ती एक गोष्ट तुम्ही झेला, समजून घ्या आणि त्याच्यावरती काम करा. असे कितीतरी विद्यार्थी आहेत की ते 10वीत फेल आहेत आणि नंतर ते IAS झालेले आहेत. विथ दॅट सेम मेंटॅलिटी, 10वीत तुम्ही ज्या मेंटॅलिटीने फेल झालाय त्या मेंटॅलिटीने तुम्ही IAS नाही बनू शकत. ही बेसिक गोष्ट आहे, खूप बेसिक गोष्ट आहे. मग तुम्ही काय केलं, तर तुम्ही 10वीत फेल झाला, तुम्ही स्वतःवर काम केलं, जसं की मी सांगितलेलं, चुका तुमच्या ज्या आहेत त्या शोधा, त्याच्यावर काम करा. त्या व्यक्तीने त्यांच्या चुका शोधला, त्याच्यावरती काम केलं, ते काम करत राहिले, ते कन्सिस्टंट राहिले, आणि ते सगळं करत 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 ते IAS झाले. विथ द सेम 10th फेल मेंटॅलिटी यू कांट बिकम IAS. बरोबर, बेसिक बरोबर. आहे. त्याच्यासाठी मग आपण म्हणतो ना की अरे 10वी फेल पण IAS झाला, पण त्याच्यामधला किती मोठा प्रवास आहे, तो प्रवास कुठे गेला, त्याच्यामध्ये त्याचं रिअल स्ट्रगल आहे, त्याच्यामध्ये खरंय, त्याने सगळ्या खरंय. बाजूने स्वतःला स्वीकारलंय, त्याचं अपयश स्वीकारलंय. 10वी फेल मुलाने जर अशी मानसिकता केली की मी फेल झालोय, 10वीतच फेल झालोय, आता फ्युचरमध्ये मी काय करणार, मी फेल्युअर आहे, तर तो पुढे जाऊच नाही शकणार. पण त्याने ठरवलं ना की कुठल्या अशा गोष्टी होत्या की ज्याच्यामुळे मी फेल झालो, आणि मला आता त्याच्यावर काम करायचंय. तुम्ही जर स्पेशल नाहीयेत, गिफ्टेड नाहीयेत, तुम्ही नॉर्मल आहात, तुमचा IQ नॉर्मल आहे, तुम्ही स्टेबल आहात, तर तुम्ही नॉर्मल ह्युमन बिंग जो सगळं करतो तो तुम्ही करू शकता. बेसिक बरोबर, आहे. बरोबर. मग तुम्ही तुमच्या मेंदूला घातलेले लिमिटेशन्स तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत. मी हे सगळं करू शकते जर मी नॉर्मल आहे आणि एखादी समोर नॉर्मल व्यक्ती ते काम करते, मी करू शकते. ऍटलीस्ट आय कॅन ट्राय. बट इफ यू आर नॉट ट्राईंग, तर तुम्ही ऑलरेडी फेल्युअर आहात. खरंय. सो बेसिक मला एकच सांगायचंय की व्हॉट एव्हर इट इज, जस्ट ट्राय करा. आणि एक होते IAS म्हणून, मला त्यांचं नाव नाही आठवत आहे, 8 वेळा त्यांनी एक्झाम दिलंय, अँड ऍट द 8th म्हणजे 8वी जी वेळ होती, आंधळे सर ना, बहुतेक आय मला थिंक, वाटतंय. येस. बहुतेक कारण आंधळे सर. ते मला लक्षात का राहिलेलं, कारण ते लेफ्टी होते, त्यांनी त्यांच्या लेफ्ट पॉकेटमध्ये फोन ठेवलेला आणि मी लेफ्टी आहे. सो मी ते लक्षात ठेवलं की ते सर आहेत, ते लेफ्टी आहेत, आणि त्यांनी ती मेमरी माझी अशी आहे की ओके, त्यांनी 8 ओके. वेळा एक्झाम दिलं आणि मग ते झाले. भरत आंधळे बहुतेक. हा, बहुतेक येस. माहिती नाही. सो माझ्याकडे पण एक असंच उदाहरण आहे, 2 उदाहरण आहेत ऍक्च्युली. हा. एक रिअल लाईफ बघितलेलं आणि IAS IPS जे लोक झालेले होते त्या हा. अधिकाऱ्यांवरती फारुख नाईकवडेंनी एक स्टील फ्रेम नावाचं पुस्तक लिहिलंय, मे बी तुम्ही ओके. वाचलं असेल. तर त्याच्यामध्ये एका अधिकाऱ्यांची गोष्ट आहे, त्यांना 10वीला 43% होते आणि त्यानंतर ते UPSC झाले, त्यांनी आता IAS किंवा IPS या डेझिग्नेशनला काम करतायत. ओके. हे तर एक उदाहरण झालं. दुसरं, एक आमच्या अकॅडमीमध्ये व्यक्ती होती, 10वी 6 वेळा नापास, 12वी 4 वेळा नापास, आणि आज ती व्यक्ती पोलीस दलात कार्यरत आहे. ओके. सो 10वी नापास झालो एकदा म्हणून अपयश येत असेल तर मग 6 वेळा आणि 4 वेळा म्हणजे जवळपास 10 वर्ष फक्त 10वी 12वी काढणाऱ्या व्यक्तीनं स्वतःला काय सांगावं. त्यामुळं मलाही असंच वाटतं की आयुष्य हे कसोटी क्रिकेट सारखं आहे. येस. कधी कधी बॉल नुसता प्लेड करायचा असतो आणि संधी मिळाली तर मग चौकार षटकार मारायचा असतो. येस. याच्यावरून आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जायचंय, तो म्हणजे तुम्ही कितीही चांगले बॅट्समन असला, की तुम्ही विराट कोहली असला तरी कोणतरी म्हणतं की अरे नाही, सचिन तुझ्यापेक्षा भारीच होता, हो. किंवा आज विराट कोहली भारी खेळतो तर उद्या त्याला कोणतरी जाऊन म्हणणार की अरे अभिषेक शर्मा काय खेळतो बघितलंस का, तो खेळताना युवराज सिंगच आठवतो, वगैरे वगैरे बरंच काहीतरी. बेसिकली मुद्दा आहे की कम्पॅरिझन कुठेतरी होत राहतं, आणि आपल्याला चांगले मार्क पडलेले असतील ना तर आपल्याला कम्पॅरिझनचा काही फरक पडत नाही, कमीच आहेत जाऊ देत, आपल्याला काय फरक पडतो.
पण मला 60 पडलेत आणि माझ्या शेजारी म्हणजे तो रांचोचा 3 इडियट्स मधला सीन नाही का की दोस्त जब लास्ट आता है ना तो कोई फिकर नहीं होती लेकिन दोस्त जब फर्स्ट आता है तो और ज्यादा तकलीफ होती है. हा. सो माझ्या शेजारच्याला 62-63 पडलेत आणि मला समजा 60च पडलेत तर तो मानसिक तणाव कुठेतरी यायला लागतो. येतो. कुठेतरी वाटायला लागतं की अरे खरंच मी हरलोय का किंवा मी कमी पडलोय का. अशा वेळी आता पेपर तर देऊन झालाय मग स्वतःला उभं राहायचं कसं की ठीक आहे इट्स ओके हे कसं करायचं. हे इट्स ओके करण्याच्या पाठीमागे एक विचार आपण केला पाहिजे, एक रॅशनल विचार केला पाहिजे की प्रत्येक व्यक्ती ही डिफरंट आहे. प्रत्येक व्यक्तीच्या कपॅसिटीज डिफरंट आहे. प्रत्येक व्यक्तीचा टाइम डिफरंट आहे. म्हणजे मला सगळे म्हणतात तू एवढ्या लवकर सक्सेस झाली, सो मी त्यांना म्हणते हा माझा टाइम आहे आणि हा जाऊ पण शकतो. बरोबर. ओके, सो प्रत्येकाचा टाइम आहे. सो त्यामुळे तुम्ही एक लक्षात घेऊन देते की तो कदाचित अभ्यासामध्ये हुशार आहे, कदाचित तो बाकीच्या गोष्टीमध्ये हुशार नसू शकतो जिथे मी हुशार आहे. बरोबर. तुम्ही मार्क्सला सगळं समजून बसताना की ज्याला चांगले मार्क्स तो खूप हुशार. माझ्या वर्गातले जे टॉपर्स आहेत दे गेट मॅरिड आणि आता सध्या त्यांचे चाइल्ड आणि ते सगळे त्यांच्या लाईफमध्ये त्यांना ऑलवेज हे राहतं की आम्ही काहीतरी करायला पाहिजे होतं. आणि माझं असं होतं की मी काय लय हुशार बिशार काय नव्हतं. ते मागच्या बेंचवर एकदम असं काय म्हणतात त्याला वांड, जसं की पाठीमागच्या बेंचवर बसलेले एकदा इंग्लिशचा क्लास होता आणि मॅडम आल्या आणि म्हटल्या, मी गोंधळ घालत होते काहीतरी. मॅडम म्हटल्या उभा राहा नाही तर मी बाहेर जाईल. सो मी उभा राहायला पाहिजे ना, नॉर्मल आहे की टीचर आहे ते म्हटल्यात उभा राहा आणि मी बाहेर जाईल. सो मी उभा राहायला पाहिजे. आय वॉज लाईक धिस. सगळे अगं सोनाली उठ, मॅडम जातील, अगं सोनाली उठ. सोनाली उठली नाही. सोनाली वॉज लाईक धिस. अशा पद्धतीचा विद्यार्थी. स्टेजवरती गेले की पाय थर 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 कापायचे माझे. एकदम वांड अशा प्रकारचे होते. 10वीत अचानक कसे मार्क पडले काय माहिती. केलता थोडासा एंडिंगला अभ्यास, बट जस्ट ती गोष्ट नाही डिफाईन. त्या मार्क्सने, त्या हँडरायटिंगने, त्या इव्हेंटने माझं लाईफ डिफाईन नाही केलं. कुणी डिफाईन केलं की त्यानंतर जे मी स्ट्रगल केलं, मी स्वतःला जो टाइम केला आणि मी माझ्यातलं काय ओळखलं. सो सगळे बोलायचे की तू बोलायला एवढी सुरू बोलते असं तसं हे ते. त्यावेळेस असं वाटायचं की आपण खूप बोलतो का, पण त्या बोलण्याचा किंमत ही माझ्या क्लायंट्सला आहे आता. देवर लाईक की तुम्ही बोला मॅडम, आम्ही ऐकायला तयार आहोत. मग जस्ट तुम्हाला कळलं पाहिजे की ती बोलायला चांगली आहे तर ती काउन्सलर बनू शकते. ती चुरू नाही बोलत. ओके, इट इज लाईक की एखादा व्यक्ती खूप उड्या मारतो ना, म्हणजे पोरं असतात मॅडम इतका उड्या मारतो, अरे त्याला ग्राउंडवर टाका, तो उड्या मारून काहीतरी मेडल आणेल. सो बेसिकली आहे ना, प्रत्येक व्यक्ती युनिक आहे. त्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या युनिक टेंडन्सीज आहेत. तुमच्यासारखा दुसरा माणूस शोधून सापडणार नाही. यू आर नॉट लेस, यू आर युनिक. तुम्ही कमी नाहीये, तुम्ही वेगळे आहात. तुम गलत नाही हो, तुम अलग हो. आणि ही गोष्ट आपल्या डोक्यात आपण प्रिंट करून घ्यायची की मला हे जमत नाही म्हणजे मला आयुष्यातलं काहीच जमत नाही, असं नाहीये. तुम्ही वेगळे, तुम्हाला कदाचित तुम्ही ते चांगलं करता. म्हणजे एखादी व्यक्ती आली आणि मला म्हटली की बघ मी हे किती भारी करते. हा, तुझी ती स्पेशालिटी आहे, अप्रिशिएट. ओके, एखादी व्यक्ती खूप छान दिसते, आय अप्रिशिएट. पण तसंच मी असावं ह्याचा अट्टहास खूप चुकीचा असतो. त्यामुळे तुम्ही स्वतःला कमी समजण्यापेक्षा वेगळं समजा आणि तुमच्यामध्ये काय आहे ते शोधून काढा. पालकांनी पण मुलांना मदत करा की त्यांच्यात असा कुठला गुण आहे की ज्याच्यावरती काम केल्यानंतर ते आणखी डेव्हलप होऊ शकतात आणि ते त्या सेक्टरमध्ये चांगले जाऊ शकतात. सो इट इज नॉट गोइंग टू डिफाईन एनी वे. म्हणजे कंपॅरिझन तर नाहीच केलं पाहिजे. कंपॅरिझन खूप वाईट गोष्ट आहे, नाही केलं पाहिजे. थोडं बहुत स्ट्रेससाठी करू शकतो आपण की मग त्याचं म्हणजे काय त्याने बघ किती मार्क्स पाडले, मग थोडंसं जलस फील करून आपण पाडू. पण तो जमाना गेला. आताची पोरं म्हणतात हा त्याने पाडले का, मग मला जमतच नाही, मी करूच कशाला, मला नाही करायचं. सिम्पल आहे. म्हणजे आधी असं असायचं की झाडू मारताना आई जर म्हटली की अगं तिकडून तिकडून राहिलंय ते व्यवस्थित घे मारून, तर ती मुलगी ते झाडून तिकडून घ्यायची. आता तसं सांगितलं ते झाडू आदळते, ती म्हणते तूच मार, मग तुला पटत नाही ना. मग बेसिक आहे की तुम्ही त्या गोष्टींना त्या ओव्हर कंपॅरिझन मध्ये जाण्यापेक्षा, माझ्याकडे कितीतरी अशा केसेस आहेत की मॅडम भैयाला ऑलवेज म्हणजे चांगलं म्हणजे नाही चांगलं बोलत होते घरचे, मला नाही बोलले आणि त्यामुळे माझं असं झालं. किंवा बहिणीला खूप चांगले मार्क्स मिळतात म्हणून भावाला सतत कम्पेअर केलं आणि मग तो उंडगाच झाला. आणि तिचंच कौतुक करता तुम्ही, मी हे सगळं करतो ते दिसत नाही तुम्हाला, मग तुम्ही तिच्याजवळच बसा, मी बघतो माझं. अशा पद्धतीची मेंटॅलिटी होऊन जाते. कारण सहन करतात पण एका पॉइंटला त्यांना पण ते होत नाही ना. म्हणजे माझ्याकडे एक केस होती, देवर लाईक की
सतत त्या पोराचा इतका तिरस्कार, पोरगी आमची डॉक्टर, पोरगी आमची चांगली, पोरगी आमची अशी, असं होतं. आणि त्या पोराला सतत हा काही कामाचा नाही, हा असाच आहे, असाच करतो, मार्क्स अरे त्याची स्पेशालिटी दुसऱ्या गोष्टींमध्ये, तो टेक्निकल गोष्टींमध्ये खरंच खूप भारी होता पोरगा, बट ती बघितलंच नाही आई वडिलांनी. आणि तो असाच करतो, मार्क्स कमी आणतो, हे करतो ते करतो. त्यांची आणि वडिलांची इतकी भांडणं, मुलगा जसा मोठा झाला, वयात आला, त्याच्याकडे थोडी ताकद आली, त्याने घरच्यांना विरोध करायला चालू केला. तुमचं तुम्ही बघा, माझं मी बघतो, माझ्या कोणी नादाला लागायचं नाही. त्यावर लाईक की मला ते बोलला होता, म्हणजे ज्यावेळेस मी त्याला विचारलं, तो रडला. त्याने सगळं सांगितलं की लहानपणापासून मला कसं टॉर्चर झालंय, मी घरातला पोरगा असून पण, की तू काय कामाचा नाही वगैरे असं तसं, कारण मार्क्स कमी येत होते. तर त्याच्या मेंदूचे काही लिमिटेशन असतील यार, त्याला नसेल जमत ती गोष्ट, बेसिक आहे, तर तुम्ही त्याला त्या एका गोष्टीवरून डिफाईन नाही करू शकत. मग ते कम्पेअर केलं गेलं, लाईक की मॅम तुमच्या ऑफिसमध्ये चेअर्स जवळ जवळ आहेत म्हणून आम्ही एकमेकांच्या, बाबा आणि मी एवढ्या जवळ पहिल्यांदा बसलोय, अदरवाईज ते येताना पण माझ्याकडे 2 गाड्यांवर यायचे. बापरे. हे करतो आपण कंपॅरिझन, विष कालवतो आपण कंपॅरिझन करून सगळ्या गोष्टींमध्ये. सो लिटिल बिट कंपॅरिझन इज ओके, गुड स्ट्रेस साठी ठीक आहे की बाबा त्या तणावातून काहीतरी करेल. पण जर तुम्ही ओव्हर डोस करताय ना, तर ती कुठली पण गोष्ट अति असेल तर ते पॉइझन आहे. म्हणजे जसं की ते मी एक वाचला होता कोट की व्हॉट इज पॉइझन, असा क्वेश्चन विचारला होता. तर तिथे खाली सगळं दिलतं की लव्ह, अटॅचमेंट, फ्रेंडशिप. मी म्हटलं अरे लव्ह वगैरे असं, आणि खाली दिलं की जर हे सगळं लिमिट क्रॉस करून पुढे जातंय, एका प्रमाणापेक्षा जास्त होतंय, तर हे पॉइझन आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट कंपॅरिझन एका लिमिट पर्यंत ठीक आहे, पण जर ते तुम्ही ओव्हरडोस करताय तर ते पॉइझन बनणार आहे, आणि मग ते तुम्हालाच त्रास देणार आहे. त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला भोगावे लागतात. कितीतरी पालक भोगतायत, माझ्या समोर आहेत उदाहरणं. मी काहीच नाही करू शकत, मला दिसतं ना तू काय वागलाय रे बाबा तू तुझ्या मुलाशी. सो ते नाहीये, कंपॅरिझन गुड नाहीये, नाही केलं पाहिजे. आणि तुम्हाला तुमचं जर होत असेल, विद्यार्थी ऐकत असेल हे पॉडकास्ट, की तुमचं होत असेल, किंवा पालक म्हणून तुम्ही आहात आणि तुमच्या मुलाला मार्क्स कमी पडलेत म्हणून तुमचं कंपॅरिझन होत असेल, तर तुम्ही स्वतःला त्या रेसमध्ये नका अडकवू. ही चुकीची रेस आहे. कुत्र्या मांजराच्या रेसमध्ये आपण नाही अडकायचंय, रॅट रेसमध्ये नाही अडकायचंय. जस की रॅट रेसचा एक असा विषय आहे की तुम्ही रॅट रेस जिंकला जरी ना, यू आर स्टील अ रॅट. सो मला त्या रेसमध्ये अडकायचंच नाहीये. आय जस्ट वॉन्ट टू गो विथ द अनादर रोड, आणि मला माझी स्वतःची एक वेगळी रेस खेळायची, ही मेंटॅलिटी तुम्ही ठेवायला पाहिजे. एक विषय आहे, म्हणजे मला हे बोलणं खूप गरजेचं वाटतं इथं. प्लीज प्लीज. मिडल क्लास पीपल्स, दे हॅव हाय ड्रीम्स, आणि सगळ्यात जास्त स्ट्रेस, सगळ्यात जास्त कंपॅरिझन, सगळ्यात जास्त प्रेशर, डिप्रेशन, एन्झायटी खूप हाय क्लास लोकांमध्ये नाहीये, खूप लो क्लास लोकांमध्ये नाहीये. इट इज ऑलवेज इन मिडल क्लास, बिकॉज पैसा असतो, खूप नसतो. तेवढ्या पैशामध्ये खूप मोठी स्वप्न बघतात. असं मी म्हणत नाही की त्याने स्वप्न बघितली नाही पाहिजे, पण त्या स्वप्नांना खूप जास्त, म्हणजे देवर लाईक की माझा पोरगा डॉक्टरच बनला पाहिजे, दुसरं काही नाही. कारण ते मिडल क्लासमध्ये फीस भरण्याची टेंडन्सी आहे, तेवढी पैसे भरतात जी त्यांच्या जीवावर, म्हणजे इतकं असतं की रक्ताचं पाणी म्हटलं ना मी मगाशी, की तुम्ही खूप कष्ट करून 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 एवढे सगळे पैसे भरता त्याच्यामध्ये, आणि तुम्हाला तुमचा मुलगा डॉक्टर झालेला असतो, कारण तुमचं अर्ध करिअर तुम्ही पणाला लावलंय, अर्धा पैसा घरातला त्याच्यात तिकडे लावलाय, तुम्ही स्वतः कॉम्प्रोमाइज करून सगळं तिथं केलंय, आणि तुम्ही हाय लेवलच्या त्या लेवल पर्यंत मुलगा पोहोचला पाहिजे अशी अपेक्षा ठेवताय, त्याची कॅपॅसिटी नसताना. हे कोण करतं? हे मिडल क्लास करतात. मी ओपीडी मध्ये ऑब्झर्व करते, हाय क्लास लोक आहेत ज्यांना पैशाचा कशाचाच काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी जर त्यांना म्हटलं ना सर हा याच्यात नाही जाणार आहे, दे आर नॉट फोर, ते अशा नसतात की नाही मला हेच करायचं. दे आर लाईक इट्स ओके मॅम, देन आम्ही चेंज करतो, ते काय करेल तो चांगलं, मग आम्ही तिकडे जातो. लो क्लास आहेत, काय अपेक्षा नसतात, भाई जो करना है कर ले, पोट भरतंय बास झालं. मिडल क्लास झालंच पाहिजे, केलंच पाहिजे, असंच झालं पाहिजे. सगळ्यात जास्त सगळ्या अकॅडमीज ज्याचा पैसा घेतात तो प्रत्येक माणूस मिडल क्लास. खरं, अकॅडमीज मिडल क्लास लोक चालवतात. मी म्हणत नाही ते त्यांनी मोठी स्वप्न नाही बघितली पाहिजेत. पोटेन्शियल चेक करा, खरं पोटेन्शियल चेक करा की खरंच तो करू शकतो का, नका त्याला त्रास देऊ. लाईक की मॅडम माझ्या मम्मी पप्पांनी खूप गरिबीत दिवस काढलेत, आता मला सक्सेस व्हायचंय. अरे इट्स ओके, पण तुझं सक्सेस ह्याच्यात नाहीये, तुझं सक्सेस दुसरीकडे कुठेतरी, तू ते फाइंड कर. आणि पालकांनो प्लीज ती मदत करा. एक साधी टेस्ट असते सर, ऍप्टिट्यूड टेस्ट, सायकोलॉजिकली पर्सनॅलिटी आणि ऍप्टिट्यूड, साधी टेस्ट असते. इट विल टेक 5,000 रुपये वगैरे त्याचे चार्जेस असतात. ती टेस्ट केल्यानंतर क्लॅरिटी येते, एक चांगला जो
करिअर गायडर आहे किंवा जो एक चांगली सायकोलॉजिस्ट व्यक्ती, काउन्सिलर व्यक्ती आहे, ती तुमच्या समोर तुमची पर्सनॅलिटी, तुमच्या कॅपॅसिटी सगळ्या गोष्टी अशा समोर ठेवते आणि तुम्हाला समजावून सांगते की तुला सायन्स घेऊन चालणार नाही, तुला आर्ट्सला जावं लागणार आहे. आणि त्या मार्गाने ते बाळ गेलं की ते व्यवस्थित आनंदाने त्याला जे आवडतं ते करत असतं, ते खुश असतं, ते खूप छान आणि हॅप्पी होऊन जाते फॅमिली. मी कायम म्हणते की तुम्हाला तुमचा मुलगा खूप सक्सेसफुल, खूप पैसा कमवणार, तुम्ही ऑलवेज मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरणार असा पाहिजे की ठीक आहे, तो त्याचा तो कमवतोय, त्याच्या फॅमिलीला खुश ठेवतोय, तो इमोशनली अवेलेबल आहे, तो आनंदी आहे, हर विकेंडला आई बाबांना रिस्पेक्ट देतोय आणि त्याच्या कम्पॅरेटिव्हली हा एवढा पैसा कमवतोय पण तुमच्याशी बोलत पण नाहीये, त्याला वेळच नाहीये ना, बिकॉज ही इज बिझी विथ हिज थिंग्स. काय आवडेल तुम्हाला? तुम्हाला ऑलवेज हेच आवडेल ना की असा मुलगा पाहिजे की मॅडम तो इमोशनली अवेलेबल आहे किंवा असं. सो बेसिक आहे ना, बेसिक आहे भाई, अंडरस्टँड करो इस चीज को की नाही होणार, लिमिटेशन्स असतात, त्या चेस करण्याचा प्रयत्न करा, पण नाही झालं तर इट्स ओके यार. माझ्या अपेक्षा आहेत की तू 90% पाडावेत, माझ्या अपेक्षा आहेत कारण मी कष्ट करतोय, तूही करतोय, माझ्या अपेक्षा आहेत की तू 80, 90, 99 पाडावे, अपेक्षा आहेत माझ्या, पण नाही झालं इट्स ओके. नाही झालं ना तर नाहीच झालं, मी करू काय मग? त्याच्या उपर जर तुमचे इमोशनल टँट्रम्स दिसायला लागले की मग तू असा आहे, आम्ही एवढं केलं, तू तसं केलं, तर तुम्ही पालक म्हणून फेल झालेला आहे. आता इथे मला हे पण क्लिअर करायचंय की मला बऱ्यापैकी लोक असं म्हणतात की तू पालक नाहीयेस, तुला थोडीच पोरं आहेत, तुझी पोरं थोडीच कॉलेजला जातात आणि तू काय आम्हाला ह्या गोष्टी सांगते. बऱ्यापैकी लोकांच्या कमेंट्स असतात, बऱ्यापैकी पॉझिटिव्ह असतात, त्याच्यातले 1-2 निगेटिव्ह असतात, पण माणसाचं ऍज युजल लक्ष निगेटिव्ह कडे जातं, चंद्रावरचा डाग दिसतो. सो मला त्यांना एकच सांगायचंय की बिकॉज नॉट की मी पालक नाहीये म्हणून किंवा मी ह्या गोष्टी नाहीये म्हणून मी नाही हे करत आहे. मी एक सायकोलॉजिस्ट आहे, काउन्सिलर आहे. तुमची मुलं माझ्या समोर रित होतात, तुमची मुलं तुम्हाला त्यांचे अफेअर्स नाही सांगत पण मला एक ना एक गोष्ट सांगतात. तुमची मुलं तुमच्या घरातला प्रत्येक भांडणं म्हणजे असं सांगतात की मम्मी पप्पांनी सांगितलंय तुम्हाला नाही सांगायचं पण मी सांगतो मॅडम. तेवढा विश्वास तुमच्या मुलांचा माझ्यावर आहे म्हणून तुमचे मुलं रेग ना रेग मला सांगतात आणि त्याचा अभ्यास करून मला असं वाटतं की ही एक गोष्ट म्हणजे ही बेसिक आहे. तो सो सर्टनली बिईंग ॲज अ काउन्सिलर, बिईंग ॲज अ सायकोलॉजिस्ट, बिईंग ॲज अ प्रोफेशनल मी ही गोष्ट सांगते. इथे पर्सनल लाईफचं असं काही नाही, बट जस्ट इट इज लाईक दॅट की नाही जमत आहे तर नाही जमत आहे. मी खूप साऱ्या पालकांना म्हणते सर त्याला नाही जमणार, राग येतो त्यांना, इगोवरती घेतात की त्याला राग कसं येतो, नाही जमणार, असं आम्ही तर कसं नाही सगळं प्रोव्हाइड जमणार, आम्ही करतो तर ना. एवढं देतोय, आम्ही तर एवढं खरंय. प्रोव्हाइड करतोय, राग येतो त्यांना. नाही आला पाहिजे यार राग, कारण त्याला हे नाही जमणार, कारण त्याला दुसरं दुसरं काहीतरी काहीतरी खूप भारी भारी जमणार. जमणार आहे. बरोबर आहे. येस, सो दॅट इज इट इज. सो कम्पॅरिझन नकोय. हे सगळं बोलत असताना माझ्या डोक्यात एक विचार चालू होता, तो म्हणजे जर झाडावरून केळी तोडून आणायची स्पर्धा घेतली तर त्याच्यामध्ये माकडच पहिले येईल, पण माकडाला काही जंगलाचा राजा नाहीच करणार आहे. सिम्पल आहे. सो कोण वाघ असेल, कोण हत्ती असेल, कोण जिराफ असेल, कोण माकड असेल, प्रत्येक जण त्याच्या त्याच्या जागी योग्य आहे. फक्त त्यात मी एक्सेल कसं करेन. म्हणजे नरेंद्र जाधवांचं एक पुस्तक होतं, आमचा बाप आणि आम्ही, हो. आणि त्याच्यामध्ये ते सांगायचे की त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की बाबा रे तू काहीही कर पण त्यात मध्ये टॉपला जायचा प्रयत्न कर. Yes. त्याचा तेवढा बाप जरी बन त्या ऍटिट्यूड गोष्टीचा. असेल तर सुद्धा आयुष्यामध्ये भारी काहीतरी करता येऊ शकतं. येस. पण जर भारी मार्क्स नाहीत पडले तर आपल्याकडे हे सुद्धा होतं की मुलं आत्महत्या करण्याचं पाऊल उचलतात. म्हणजे प्रेमातून आत्महत्या करणारे आहेत, आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करणारे आहेत, काहीतरी मानसिक आरोग्य ढासळलंय आणि त्यातून डील करता येत नाहीये म्हणून आत्महत्या करणारे आहेत. आणि त्याचबरोबर मला परीक्षेत अपयश आले म्हणून मी जगण्यास लायक नाही म्हणून आत्महत्या करणारे आहेत. मला हे विचारायचंय की माझ्यासोबत किंवा माझ्या घरात कोणीतरी आहे की ज्यानं जस्ट परीक्षा दिली आहे, त्याच्या मनासारखे मार्क्स पडलेले नाहीत हे मला दिसतंय, तर त्याची कोणती अशी लक्षणं आहेत की ज्याच्याकडे मी जाणीवपूर्वक लक्ष ठेवलं पाहिजे, कारण माझ्या घरातलं ते बाळ उद्या पुढे जाऊन असं काहीतरी करेल ते मला सहन नाही होणार आहे. पहिली गोष्ट, आत्महत्या करेल ही मानसिकता तयार कशी होते? असं केलं जातं की तुला एवढे मार्क्स नाही पडाले, तू लाईफ मध्ये काही केलं नाहीये, तू काय करण्याच्या लायकीचा नाहीये, असली मुलं मेलेली बरी, अशा प्रकारचे शब्द त्यांच्या कानावर पडलेले असतात. म्हणून त्यांना आत्महत्या हा एक ऑप्शन दिसतो. त्याच्यामध्ये सोशल मीडियावरती खूप सारे असं आहे की बाबा वेन गोष्टी अंडरस्टँडच होत नाही त्यास काय करायचं तर मरून जायचं, अशा बऱ्यापैकी गोष्टी सोशल मीडियावरती चालू असतात. त्यामुळे मुलं प्रवृत्त होतात की ज्यावेळेस त्यांना फील होतं की म्हणजे पालक काय करतात माहितीये, ते म्हणत पण नाहीत की चांगले मार्क्स पाड, पण ते म्हणत पण नाहीत की कमी मार्क्स पडले तरी इट्स ओके. खरंय खरंय. हे मी खूप ऑब्झर्व केलं. लाईक की माझ्या मॅडम आम्हाला नाही वाटत त्याने चांगले मार्क्स पाडले पाहिजे, आम्हाला असं काही नाही, पण आम्ही त्याला पाहिजे ते पुरवतोय, आम्ही त्याला पाहिजे त्या गोष्टी देतोय.
मग त्याला ते कळतं की अरे तू एक बता ना भाई, की पाडायचेत नाही पाडायचेत, काय करायचंय काय. खरंय. मग मुलं कन्फ्युज होतात की अरे माझे आई वडील तर मला कधीच नाहीत म्हणत की मार्क्स पाडले पाहिजे, पण इनडिरेक्टली त्यांच्या अपेक्षा त्यांना जाणवतात आणि मग ते स्वतःला अपयशी समजतात की ते तर मला फोर्स पण नाहीत करत, तरी पण मी मार्क्स नाही पाडू शकलो, म्हणजे मी जगण्याच्या लायकीचा नाही, मी आई वडिलांच्या इच्छा पूर्ण नाही करत, मग मी मरतो. हे होतं. तुमचं प्रोडक्ट आहे ना, तुम्ही कंपनी आहात, तुमचं प्रोडक्ट आहे, तुमचं प्रोडक्ट फेल निघतंय तर ब्लेम तुम्ही कंपनीलाच केला पाहिजे. बेसिक आहे. LGचा फ्रीज आहे तुमच्या घरात, फ्रीज गडबडला, तुम्ही काय फ्रीजला नावं ठेवता, फ्रीज खराब आहे, फ्रीज असा. LG कंपनीने फ्रीज चुकीचा बनवला. तुमचा मुलगा सुसाईड पर्यंत जातोय, तुमचा मुलगा उन्हाळक्या करत फिरतोय, तुमचा मुलगा काहीतरी लाईफमध्ये चुकीचे निर्णय घेतोय, तर कंपनी म्हणून तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याने घरातच ऐकलंय, त्याने घरातच गोष्टी बघितल्यात, त्याने घरातच गोष्टी त्या पद्धतीच्या कुठेतरी ऑब्झर्व केल्यात लहानपणापासून, आणि मोठं झाल्यानंतर घरातच त्या गोष्टींना कम्फर्ट होता, त्यामुळे बाहेर पण त्या गोष्टींमध्ये त्याला कम्फर्टेबल जाणवायला लागलं आणि तो त्या गोष्टींमध्ये राहायला लागला. जसं की घरातच शिव्या ऐकतोय, मित्र शिव्या देणारे भेटल्यावर काहीही वाटत नाही, पण घरात कधी शिवीच ऐकली नाहीये, मित्र शिव्या देणारे भेटले की थोडं ऑकवर्ड वाटतं. बेसिक आहे ना. त्यामुळे मी पूर्ण ब्लेम फॅमिलीला नाही करत, सिच्युएशन पण रिस्पॉन्सिबल असतेच, पण जे आपण म्हणतो ना तू जगण्याच्या लायकीचा आहे, नालायक आहेस, मूर्ख आहेस, नाही का, असं आहे तसं आहे, खूप विचित्र गाढव आहेस, मी ऐकलेत हे हाय लेवलचे हाय प्रोफेशनची लोक अशा पद्धतीची भाषा वापरतात आणि ते मुलांना कुठेतरी लागतं आणि मग त्याच्यातून ह्या गोष्टी घडतात. एक गोष्ट रिस्पॉन्सिबल नाही, अकॅडमीज मध्ये तुम्ही पोरांना टाकता, अकॅडमीच्या पोरांची भाषा असते की आपके माता पिता ने जो पैसे खर्च किए हो आप बर्बाद कर रहे हो, आप इस लायक नहीं हो, आप ऐसे हो ते वैसे हो. आंध्रचे इकडचे तिकडचे लोक असतात तिकडे हिंदीमध्ये शिकवतात पोरांना, आणि ते महाराष्ट्रातल्या पोरांना मग ते नाही मार्क्स पडले की आप तो ऐसे हो, आप तो वैसे हे करून मग ते पोरांना वाटतं मी नालायक आहे, मला जमत नाही. ऑब्वियस वाटतं, कारण शिक्षक सुद्धा सगळा तुमचा कॉन्फिडन्स काढून घेतात की तुझी लायकी नाही, तुझा बाप एवढा पैसे भरतो, असं करतो असं करतो, हे करतो ते करतो, तुम्ही तर नावावरती त्यांच्या ढप्पा आहे. अरे त्याच्या लिमिटेशन्सच नाही, त्याला करायचंय पण होत नाही ना, मग तुम्ही परत परत फोर्स करता, त्याच्यासाठी होत नाही, मग तो वांड होऊन जातो, तो नाही करायचं मला, मग तुमचं तुम्ही काय करायचं ते करा, मग तो त्याच लेवलला जातो. एका पॉइंट पर्यंत सगळे सहन करतात, पण ज्यावेळेस सहनशक्ती संपते ना, मग सर्वायवल मोड चालू होतो, मग तो कुणाचा ऐकणार नाहीये. ज्यावेळेस एक्झाम होतात, अशा गोष्टी होतात, तर वातावरण हेल्दी ठेवायचं की जसं काही झालंच नाही. पहिली गोष्ट आहे, मार्क्स पडले विचारले पण नाहीत, ठीक आहे पडले का, जितने म्हणजे जेवढे आले तेवढे ठीक आहे बाबा. एक एवढा सुंदर बाप मी बघितलाय, 34 मार्क पडली पोराला, फेल झाला एका मार्काने, बॅनर लावला की या वर्षी आम्ही फेल झालो, पुढच्या वर्षी ताकदीने पास होऊन दाखवेल. पार्टी ठेवली, पार्टीमध्ये सगळ्यांना बोलवलं ज्यांना चांगले मार्क्स मिळाले, एकदम खुश और लाईक की अरे नेक्स्ट अगले साल करेगा ना यार. दिवसभर खुश होते मी ती न्यूज ऐकल्यानंतर त्या दिवशी. ठीक आहे यार, कर लेंगे, नॉर्मल राहावा, कमी पडू द्या जास्त पडू द्या, नॉर्मल राहा. तुम्ही जास्त मार्क पडले की एकदम हाय क्लास सेलिब्रेशन फटाके बिटाके करता, आणि कमी पडल्यानंतर एकदम नाही घरातलं कोणतरी मेलच आहे असं माहोल बनवत आहे, चुकीचं आहे. नॉर्मल राहा, ठीक आहे यार, कारण तुम्हाला माहिती आहे हे डिफाईन नाही करणार आहे. ऍट द एंड ऑफ एव्हरीवन प्रत्येक व्यक्तीला माहितीये की तुमचे मार्क्स तुमचं लाईफ डिफाईन नाहीत करत, प्रत्येक व्यक्तीला माहितीये, तरी पण का अट्टहास का करता. तुम्ही रॅशनली राहणं गरजेचं आहे. लक्षणं कशी ओळखायची, बेसिक गोष्ट आहे की शांत शांत बसायला लागलाय, बोलतच नाहीये, गोष्टी म्हणजे नाही का शेअरच करत नाही, जागरण वाढलीत, रात्रभर जागतोय, ओके, जेवण कमी झालंय, जेवण प्रॉपर करत नाहीये, म्हणजे मनापासून नाही का, हसतोय पण त्याच्या डोळ्यामध्ये ती चमकच दिसत नाहीये की आधी जी दिसायची, नाही का, एकदम खुल्या मनाने हसत नाहीये, खेळत नाहीये. तर अशा प्रकारची लक्षणं, किंवा मग थोड्या थोड्या गोष्टींवरून डोळ्यातून पाणी यायला लागलंय, सतत घरातून बाहेर राहायला लागलाय, म्हणजे घरातल्यांना तोंडच दाखवेना, घरातल्यांसोबत बोलेच ना, बाहेरच राहायला लागला, मित्रांमध्येच राहायला लागला, एखादं व्यसन करायला सुरुवात केली, खूप जास्त गेमिंग चालू केलं. ह्या प्रकारच्या गोष्टी जर तुम्हाला त्याच्यामध्ये जाणवत असेल तर तो डिप्रेशन मध्ये चाललाय. ओके, तर मग ते डिप्रेशन आपल्याला समजलं पाहिजे की तो नॉर्मल नाहीये, काहीतरी वेगळं चाललंय, त्याच्या डोक्यात काहीतरी चाललंय, आणि जवळच्या माणसांना कळतं.
कळतं की वागण्यातले बाबा बदल थोडस जाणवतात. बदल झाला तरी कळतं, अरे आपलं पोरग थोडस हे करतंय. आणि मग त्यावेळेस त्याला जवळ घेणं असेल, त्याला विचारणं असेल, कळत नसेल तर प्रोफेशनल लोकांची हेल्प घेणं असेल, की मॅडम काय गडबडले कळत नाही पण त्याचा स्वभाव थोडा वेगळा जाणवतोय, तर ह्या लक्षण इग्नोर नाहीत करायचे अशा ह्याच्यामध्ये. ओके. त्याच्यात तुम्ही आता बसलाय मूग गिळून गप, अरे तो स्ट्रेस मध्ये की त्याला मार्क्स कमी आले, त्याच्यात तुम्ही अजून त्याला ताव नाही, मारता, एक मग मिनिट, त्याला एक ते मिनिट. वाटतंच. मला इथे थोडस होल्ड करावं असं वाटतं तुम्हाला, कारण असं होतं की पालकांना असं वाटतं त्यांच्या लहानपणी त्यांनी त्यांच्या आई वडिलांचं बरंच ऐकलंय आणि ते युटिलाइज करून ते आज जिथं पोहोचले तिथपर्यंत पोहोचलेत. सो समजा मी सुद्धा माझ्या बाळाला असं काहीतरी बोललो तर त्याच्यातून त्याच्या मनामध्ये चिंगारी उडेल आणि तो काहीतरी भन्नाट भारी करू शकेल. पण मला त्याच बेसिसला प्रश्न विचारायचा की तो रणवीरचा मध्ये नाही का मूवी आलेला आहे आलिया सोबतचा, त्यात तो म्हणला आय एम व्हेरी फ्रॅजाईल. तशी आजकालची जी मुलं आहेत ही मुलं मानसिकदृष्ट्या फ्रॅजाईल वाटतात का, कमकुवत, किंवा असे कमकुवत नाही म्हणणार मी, पण ते पटकन इमोशन्सच्या आहारी जातात असं काही वाटतं का तुम्हाला? त्यांची इमोशनल डेव्हलपमेंट तेवढ्या ताकदीने होत नाही जेवढी आधी व्हायची, आणि त्यावेळेस आपल्याला डिस्ट्रॅक्ट करणारी गोष्टीच गोष्टी नव्हत्या. नव्हत्या, बरोबर आहे. म्हणजे मोबाईल नव्हता, कसं बोललं बरोबर पाहिजे, बरोबर. पालकांनी व्यवस्थित बोललं पाहिजे हे माहितीच नाही आपल्याला, पालक असेच बोलतात ही मानसिकता होती. हम्म. बट ते सोशल मीडियावर बघतात की किती सॉफ्टली काही बरोबर वडील बरोबर. मुलीला हँडल करतात, किती सॉफ्टली काही पालक मुलांना हँडल करतात, मग त्यांना वाटतं अरे माझ्या पालकांनी पण मला असं हँडल करायला पाहिजे ना. पण त्यावेळेस नव्हती सोशल मीडिया, एक मोबाईल असायचा त्यात सापाची गेम खेळायचो, त्या मोबाईल मधनं आपल्याला काय वेगळं कळत नव्हतं. सो बेसिकली आपल्याला वाटायचं की आई मारती म्हणजे काहीतरी चुकलंय, चुकलंय, आणि हा. असे सगळेच, कारण शेजारचे पण सगळेच मार खायचे ना. सो सगळ्यांनाच मार बसतोय तर इट्स ओके. पण तुम्ही आता काय बघताय, डिफरन्स बघताय फोन मध्ये बघताय की अरे मार्क्स कमी पडले तरी किती प्रेमाने हँडल केलं, आणि तुम्ही बघताय की माझ्या घरात मारतायत म्हणजे हे वाईट आहेत, हे चांगले पालक हे नाही, आपोआप येते ते आतमध्ये. ऑटोमॅटिकच येत आहे ते. त्याच्यामुळे ती सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये म्हणजे मुलं जास्त डिस्ट्रॅक्ट होतात, आणि त्याच्यामुळे मग त्या पद्धतीने त्यांचं इमोशनली थोडंसं डिस्टर्बन्स त्यांच्यामध्ये येतो, किंवा तेवढ्या ताकदीने त्याच्या भावना ते मॅनेज करू शकत नाहीत. मग अशा वेळी ज्यावेळी मला डिप्रेशन येते, हे मला तर नाही कळणार आहे की मला डिप्रेशन येते, माझ्या आजूबाजूच्या लोकांना कदाचित कळेल ज्यांना सवय आहे, किंवा मी किती जेवतो, मी किती वेळ झोपतो, किंवा काही ह्या गोष्टी बघून जाणवेल. त्यावेळी इमोशनल फर्स्ट एड काय दिलं पाहिजे त्या माणसाला ज्यावेळी तो डिप्रेशन मध्ये बेसिक तर चाललाय? तुम्ही डिप्रेशन मध्ये चाललाय हे तुम्हाला पण कळतं. ओके ओके कळतं तुम्हाला की ओके. तुम्ही नॉर्मल नाही राहत. मी 5 इमोशन सांगते. पहिलं असतं की तुम्हाला खूप जास्त इन्सिक्युअर वाटायला लागतं. ओके. यू आर ऑलवेज फिलिंग इन्सिक्युअर, हे करू ते करू काय करू असं सतत चालू राहतं. दुसरी गोष्ट असते की तुम्हाला राग यायला लागतो, चिडचिड होते. म्हणजे ह्याच्यातली कुठली पण एक गोष्ट एका प्रमाणापेक्षा जास्त होत असेल तर तुम्ही थोडंसं डिप्रेशनकडे चाललाय किंवा स्ट्रेसकडे चाललाय म्हणू शकता. खूप जास्त चिडचिड किंवा राग करणं. तिसरी गोष्ट असते दुःखी वाटतं, सगळं लाईफमध्ये चांगलं चाललंय स्टील आय एम नॉट हॅपी अशी काहीतरी फिलिंग येते. चौथी गोष्ट अशी आहे की यू आर फिलिंग लाईक की मी कुठेतरी कमी आहे, माझ्यात काहीतरी कमी आहे, माझ्या परिस्थितीत काहीतरी कमी आहे, असं कमीपणा जाणवत राहतो. 5वी गोष्ट आहे गिल्टी वाटतं. ओके. या 5 भावना एका प्रमाणापेक्षा जास्त जाणवतात. 5 पैकी 1 जाणवते, 2 जाणवते, 3 जाणवते, याचा अर्थ तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात. ओके. ओके. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की ज्यावेळेस तुम्हाला जाणवतंय की तुम्ही कुठेतरी स्ट्रेसमध्ये चाललाय किंवा तुम्ही कुठेतरी भावनिकरित्या खचत चाललाय, त्यावेळेस अॅनलाइज करणं की कारण काय असू शकतं. कारण कारण मेन शोधलं की आपण लगेच आपला स्ट्रेस हे होऊन जातो. बरोबर. दुसरी आणखी एक गोष्ट असते की तुमच्या जी जवळची व्यक्ती आहे, जी तुम्हाला जज नाही करणार आहे, तुमच्या सोबत टाइम स्पेंड करते, किंवा तुमचा मित्र, मैत्रीण, आई, बहीण, व्हॉट एव्हर इट इज, की जवळची व्यक्ती तुम्हाला माहिती आहे की ती करून काय करेल, त्याला त्या गोष्टी शेअर करणं की आय एम नॉट फिलिंग गुड, की मला आता बेटर नाही. बोलणं म्हणजे आधीच्या काळात बोलणं हा एकमेव थेरपी सेशन, कॅथरेसिस होतं. बोललं पाहिजे, तुमच्या भावना व्यक्त केल्या पाहिजे. तर रडू येतंय तुम्हाला, दाबू नका, बाथरूम मध्ये जाऊन मोठमोठ्याने रडून या, तुम्हाला बाहेर नाही रडायचं तर तुम्ही बोला, आईला सगळं शेअर करा की मी असं केलं तसं केलं. तिथे तुमचं कॅथरेसिस व्हायला लागतं, तुम्हाला स्टेबल वाटायला लागतं. पण तुम्ही जर तुम्हाला जाणवतायत काही इमोशन आणि तुम्ही ते दाबायला लागले, मला राग येतोय पण मी आता दाबतीये, मला भीती वाटतेय पण मला दाबतीये, आणि तुम्ही ते दाबायला लागला, खूप जास्त प्रमाणात दाबलं तर ते आतमध्ये स्फोट होतो आणि मग ते डिप्रेशन, एन्झायटीकडे जातं. त्यामुळे बेसिक आहे की ज्यावेळेस पण तुम्हाला ओके नाही वाटत आहे, यू आर नॉट फिलिंग ओके, तुम्हाला असं वाटतंय की मला इथं डिस्कम्फर्ट झालं, तर मी बोलून दाखवेल की सर मला डिस्कम्फर्ट झालंय. तर मी असं तुम्हाला गरजेचं आहे की तुम्ही त्यावेळेस त्या मोमेंटला ते बोलणं, जे काही तुम्हाला फील होतं, हे पहिलं सगळ्यात महत्वाचे. कुणाला तरी बोला, मग ते तो काहीतरी शोधून काढेल आणि तुम्हाला बरं करेल. कुणाला तरी बोला. तर पहिली फर्स्ट एड हे आहे की व्हॉट एव्हर यू आर फिलिंग जस्ट एक्सप्रेस इट. ओके. मग तुम्हाला
असं बोलायला नको वाटतं तर तुम्ही लिहा, तुम्ही चॅट करा. चॅटिंग मध्ये पण एक्सप्रेस होतात लोक, खूप चांगल्या पद्धतीने होतात. चॅट करा, पण जस्ट एक्सप्रेस. पहिली गोष्ट आहे की फर्स्ट एड आहे, तुम्ही एक्सप्रेस केले पाहिजे तुमच्या भावांना. ओके ओके. Yes. सो हे इमोशनल फर्स्ट एड तर मुलांसाठी गरजेचं आहे, पण दुसरं म्हणजे 10वी-12वीच्या निकालानंतर आणखीन एक मुद्दा आहे जिथं थोडासा स्ट्रेस फॅक्टर मला वाटतो. तो म्हणजे जसं तुमच्या बाबतीत तुम्ही म्हणाल की 85% होते आणि बाकीच्यांना वाटत होतं की तुम्ही सायन्सला गेलं पाहिजे. सो बाकीच्यांना बरंच काय काय वाटत असतं माझ्या मार्क्सवरून, आणि चला मला काय वाटतं हे मला कोण विचारत नाही किंवा मला काय करायचंय ते मला करू देत नाहीत. आणि त्यावेळी पालकांची भूमिका असते की तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिले, तुझी आम्हाला काळजी आहे म्हणून या गोष्टी आम्हाला वाटतं तू केल्याच पाहिजे. पण माझा नसतो तिकडे कल, आणि ह्याच्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडतं, मुलांचं बिघडतं. त्याच्यानंतर ज्यावेळी ती मुलं बाहेर जातात त्यावेळी ती मुलं 100% देतीलच काय ह्याची गॅरंटी पालकांनाही नसते, आणि मुलांना तर माहिती असते की मी इथून सुटतोय ना, मग जाऊ देत, मी तिकडे जाऊन काय करायचं ते बघतो, तिकडचं माझं मी निस्तरतो. हो, खूप मुलं सो आहेत अशी. मार्कांपेक्षा कल ज्याकडे आहे त्यावरून ऍडमिशन घेण्यापेक्षा मार्कांवरून डिफाईन होतं की तू ऍडमिशन कुठं घ्यायचं. ह्या मानसिक गोष्टीबद्दल तुम्ही काय सांगा? हे चूक आहे की तुम्ही मार्कांवरून डिफाईन करत असाल की ऍडमिशन कुठं घ्यायचं. दोन्ही गोष्टी आहेत. तुम्हाला त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे का? जर तुम्हाला इंटरेस्ट चांगले तर तुम्हाला त्याच्यात मार्क्स चांगले येतात, म्हणजे ऑटोमॅटिकलीच येतात. कारण मला फिजिक्स आवडतं तर मी फिजिक्सचा पेपर भारी सोडवते. बरोबर. पण मग मला फिजिक्स आवडतं, फिजिक्सचा पेपर मी भारी सोडला, स्कोर माझा फिजिक्समुळे वाढला आणि मग मी ऍडमिशन दुसऱ्याच गोष्टीला, मॅथ्सला घेतलं किंवा मी केमिस्ट्री बायोला घेतलंय, तर हे गडबडणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे बेसिकली पालकांचं ज्या अपेक्षा असतात की बाबा 4 उन्हाळे मी बघितले, तू पण नाही का तू घेत असा डिसिजन, ते ग्राह्य आहे, साहजिक आहे. कारण त्यांची मुलं आहेत आणि त्यांनी तेवढं त्यांना शिकवलंय आणि त्यांनी खरंच बघितलंय 4-5 उन्हाळे पावसाळे जास्त. तर त्यांचा तो सांगण्याचं म्हणजे त्यांना जे म्हणायचंय किंवा त्यांचं जे मत आहे की तू हे केलं पाहिजे ते योग्य असू शकतं, पण त्याला क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. तुम्ही जे च वापरला जोरात की केलं च पाहिजे, ते च नको, केलं पाहिजे असं वाटतंय, काय करूया. मग मुलाचं मत घ्या, तुमचं मत घ्या. तुमच्या दोघांना सॉर्ट आउट होत नाहीये तर तिसऱ्या एखाद्या व्यक्तीचं मत घ्या, ज्याचं त्याच्यामध्ये काहीतरी आहे. बाबा एखाद्या मुलाला डॉक्टर बनायचंय तर त्या डॉक्टरला जाऊन भेटा. तुम्ही आई, मुलगा आणि वडील किंवा मुलगा आणि आई जाऊन डॉक्टरला जाऊन भेटा की अरे त्याला डॉक्टरमध्ये इंटरेस्ट आहे, तो म्हणतोय पण मला असं वाटतं त्याने इंजिनिअरिंग करावं, मग तुमचं काय मत आहे. मग तो त्या गोष्टीतला प्रोफेशनल व्यक्ती समजावून सांगेल की ही गोष्ट का केली पाहिजे. मग त्याला इंजिनियर वाटतं तर इंजिनियरला पण जाऊन भेटा आणि मग ते बघा की बाबा आम्हाला असं वाटतं की अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही तुमच्या दोघांचे डिसिजन, कोण खरं, कधी कधी तर विन होण्यासाठी तू ह्यालाच घ्यायचं, मग मी बघतो माझं म्हणजे नाही का देखता हूं तू भी कैसे लेता ऍडमिशन, हे नकोय. ठीक आहे, आपण आयडेंटिफाय करू काय बेटर आहे, तो डिसिजन घेऊया आणि त्याच्यासाठी तुम्ही त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं फार गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असतं की ज्यावेळेस तुमची मुलं तुमच्या मनाविरुद्ध निर्णय घेत आहेत त्यावेळेस त्या निर्णयाची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावर देणं, की तुला वाटतंय ना की तू हे केलं पाहिजे तर तू तुझ्या लेवलला ते कर. मी नाही विचारणार तुला कसं काय, हे तू तुझ्या बेसवरती तू प्रूव्ह कर. 85 मार्क्स मिळाले आणि परत 11वी-12वी मध्ये मला माझा नंबर येत राहिला म्हणून माझ्या आईवडिलांनी माझं लगीन नाही लावलं, नाहीतर आतापर्यंत 2 पोरं झाली असती. मला डिसिजन घेतला मला पाहिजे तो मी, आणि त्यानंतर त्याला सिद्ध करत राहिले. अजून पण सिद्ध करतीये, आत्ताशी सिद्ध झालं किंवा होतंय. म्हणजे त्यांच्या नजरेत आता सिद्ध झालं की आता नाव यू कॅन टेक युअर डिसिजन्स. बट त्याच्या आधी मग कशाला करते असलं, कशाला घालते एवढे पैसे, कशाला करते हे, असं चालू राहतं. हे का राहतं? मग ज्यावेळेस तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी देता की बाबा हा तुझा निर्णय, तू तुझी रिस्पॉन्सिबिलिटी घे, तू त्याला प्रूव्ह कर, तुला आवडतं ना तू कर, तू प्रूव्ह कर. पण नाही झालं तर नेक्स्ट टाइम आमचं ऐकायचं. 1 वर्ष होऊ द्या ना, काय प्रॉब्लेम आहे. तुमच्या मुलाला धडा शिकायला मिळतो आयुष्याचा सगळ्यात महत्वाचा. 1 वर्ष गेलाय वेस्ट तर तुम्ही वाट बघा की ठीक आहे तुला घ्यायचं सायन्सला ऍडमिशन घे. ते केलं 1 वर्ष सायन्स, त्याला जमन आहे आता, पापा मुझे नहीं लग रहा मुझसे हो रहा है, आता मी सांगतो ते कर, कारण त्याने बघितले 4 वर्ष. त्यावेळेस तुम्ही कन्सल्ट करा. ही गोष्ट मला प्रखरतेने सांगायची की ज्या प्रोफेशन मध्ये तुमच्या मुलाला जायचंय तुम्ही त्या प्रोफेशनच्या एका सक्सेसफुल व्यक्तीला तिथे भेटवा आणि एका सक्सेस न झालेल्या व्यक्तीला पण पॉसिबल असेल तर भेटवा. की एखादा वकील आहे जो चांगलं काम करू शकला नाही, त्याच्या लाईफमध्ये त्याने काही चुका केल्या म्हणून करू शकला नाही, का त्या प्रोफेशन मध्ये काही ग्लिच आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अंडरस्टँड करून घेतला तर बेटर वे तुम्ही बेटर गोष्टी निवडू शकता तुमच्या मुलांसाठी.
ओके ओके. Yes. सो आता आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना मला रॅपिड फायर राऊंड घ्यायचा आहे ओके. आणि या पॉडकास्टच्या अनुषंगाने काही प्रश्न काढलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला दोन मधलं एक चूज करायचंय. Okay. जे काही पटकन वाटेल ते तुम्ही चूज करा आणि तुम्हाला वाटलं की त्याच्याबद्दल काही तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचंय तर तुम्ही देऊ शकता, अदरवाईज आपण पुढच्या प्रश्नाकडे लगेच जाऊ शकतो. ओके. येस. सो सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे पालकांसाठी सर्वात महत्वाचा गुण कोणता, संयम की शिस्त? दोन्ही. एक तर निवडू शकणार. Okay. शिस्त गरजेची आहे, संयमही गरजेचा आहे. ओके. दुसरं आहे ते म्हणजे मुलांना कमी मार्क्स मिळाले हम्म. तर पहिली करण्याची गोष्ट कोणती, मिठी मारायची की शांत राहायचं? मिठी मारली पाहिजे की इट्स ओके, जे काय झालं तू त्याला हे समजू नको, वी आर लाईक दिस. आणि त्यानंतर म्हणजे शांत राहणं म्हणजे तुम्ही जर खूप जास्त त्याच्याकडनं अपेक्षा ठेवल्या असतील तर तुम्ही ऑटोमॅटिकच शांत राहाल. या, पण या. जस्ट तुमचं असं असेल की अरे जाने दे यार, ये भी क्या कम है, हम्म, फेल नाही झालो ना, हम्म. पास झालो ह्या मेंटॅलिटीने तुम्ही त्याला हक करून चल यार जाने दे करून पुढे गेलं पाहिजे. ओके ओके. तुलना या शब्दासाठी योग्य पर्यायी शब्द कोणता, हम्म. विष की प्रेरणा? तुलना ही एका प्रमाणात केली तर ती प्रेरणा ठरू शकते, पण जर त्याचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ओव्हर डोसिंग केलं तर ते विष ठरणार आहे, इट इज पॉइझन. ओके. अभ्यासापेक्षा महत्वाचं काय, कौशल्य की आनंद? दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके. कारण कौशल्य जी तुमची आहे ती विकसित तुम्ही केली तर तुम्हाला आनंद त्याच्यातून मिळत जाणार आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, अभ्यासापेक्षा नाही अभ्यासासोबत. कारण अभ्यासच कौशल्य वाढवतो आणि त्याच्यातून आनंद मिळतो. तर ह्या तिन्ही गोष्टी कनेक्ट होत आहेत एकमेकांना, की अभ्यास त्याच्यातून एखादं कौशल्य तयार झालं विकसित आणि होतंय. त्याच्यातून तुम्हाला आनंद मिळत गेला. ओके. Yes. तुम्हाला समजा असं सांगितलं, पुढचा प्रश्न आहे की निकालानंतर स्टेटस ठेवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नातेवाईकांबद्दल एक शब्द सांगा तर काय सांगा? डोंट डू दिस. जस्ट स्टेटस ठेवण्यापेक्षा एक गोष्ट करा की पर्सनली त्याच्या म्हणजे त्याला काय चांगलं वाटेल. तुम्ही त्याचं स्टेटस ठेवलंय ह्याच्यापेक्षा तुम्ही बर्थडेला माझं स्टेटस ठेवलं समजा, मी बघितलं मला छान वाटलं, हम्म. पण तुम्ही मला पर्सनल माझ्या चॅटमध्ये एक छानपैकी मेसेज केलाय 4-5 ओळींचा की बरोबर, मॅम असं बरोबर. तसं तसं आणि जस्ट लाईक की खाली माधव असं करून काहीतरी एक मेसेज केला, तर मला ते जास्त आवडेल. त्याच्यापेक्षा जास्त काय आवडेल माहितीये, तुम्ही मला कॉल केलाय की हॅपी बर्थडे आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, तर मला ते जास्त आणि ते माझ्या लक्षात राहील की अरे मला बरोबर. बर्थडेला त्यांनी मार्क्सचं तसंच आहे. स्टेटस ठेवण्यापेक्षा इकडचा स्क्रीनशॉट काढा, तिथे अरे तो दिसत पण नाही आणि कोणाला इंटरेस्ट नसतो तर बघा. बेटर मी तुम्ही त्याला स्वतःहून कॉल करा, त्याच्याशी 10 मिनिटं बोला की खरंच तू कष्ट केलं म्हणून हे झालं, ऑल द बेस्ट तुझ्या फ्युचरसाठी. सो तुम्हाला रिप्लेस करता आलं स्टेटसला एका कॉलशी तर ते प्लीज करा, कारण त्याच्यामुळे हे सोसायटी मधला एक ट्रॉमा पण कमी होईल आणि दुसरी गोष्ट तुमच्या त्या व्यक्तीसोबतचे रिलेशन अजून चांगले होईल. उद्या जाऊन झालाच तो डॉक्टर तर चेकअप तरी फ्री मध्ये करेल तुम्ही, कारण तुम्ही कॉल केलेला आहे. स्टेटस ठेवलं की कोणी बघतं कोणी नाही बरोबर, बघत. सो बेसिकली डोंट डू दॅट. म्हणजे एवढं काही ठेवलंच पाहिजे असं मला नाही वाटत. पुढचा, परीक्षेचा ताण घालवण्यासाठी बेस्ट थेरपी कोणती, संवाद की छंद? दोन्ही पण आहे. ओके. ताण खूप आला तर तुम्ही बोललं पाहिजे की मी सांगितल्याप्रमाणे एक्सप्रेस केलं पाहिजे की मला ताण आहे किंवा काय आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला एक्सप्रेस करायला बोलायलाच कुणी नाहीये तर तुम्ही ते राईट करा. तुम्ही एखादं म्युझिक तुम्ही प्ले करत असाल तर तुम्ही काय वाजवत असाल तर ते वाजवा, किंवा तुमचा जो छंद आहे पेंटिंग करायला आवडतं तिथून तुम्हाला कॅथरेसिस होतं तर तुम्ही ते करा. मला व्हिडिओ एडिटिंग करताना मजा येते, Okay. कॅथरेसिस आहे माझं ते. ऍक्च्युली मला छान वाटतं व्हिडिओ एडिट करायला. तर आधी करायचे मी, मला भारी वाटायचं. आता करत नाही तर नाही, मग कधी अधूनमधून एखादा मीच करते एडिट. सो बेसिकली जे तुम्हाला आवडतं, तुम्हाला ताण आला तर तुम्ही ते करू शकता, आवडणाऱ्या गोष्टी तुम्हाला, आणि बोलू पण शकता. दोन्ही गोष्टी आहे. ज्याला बोलता येतं त्याने बोलावं, ज्याला बोलता येत नाही त्याने छंद जोपासावे. ओके. शेवटचे 2 रॅपिड फायरचे प्रश्न आहेत. त्यातला पहिला आहे तो म्हणजे एक वाक्य असं सांगा की निकालाच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्यानं ते वाक्य मनात ठेवायचं. मला हे आठवतं की बेसिकली रिझल्ट इज द पार्ट ऑफ युअर लाईफ, इट इज नॉट युअर लाईफ. ओके ओके. आणि शेवटचा प्रश्न आहे या ह्याच्यातला तो म्हणजे शिक्षण पद्धतीतला सगळ्यात मोठा दोष कोणता आहे, स्पर्धा की घोकंपट्टी? स्पर्धा तर नाही म्हणू शकत, कारण ठीक आहे स्पर्धा पाहिजे थोडीफार, त्याच्यामुळे मुलं पेटून उठतात, करतात कामं. घोकंपट्टी जो आहे तो आहेच, पण न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये अशा काही बदल दिसत आहेत की जेणेकरून मुलं आणखी ग्रो होतील. याच्यातली एक गोष्ट अशी आहे की सगळ्यात जास्त लक्ष हे अभ्यासाकडेच दिलं जातं आणि पुस्तकी नॉलेजकडेच दिलं जातं. हे थोडंसं मला असं वाटतं की नसायला पाहिजे. ओके.
जर तुम्ही सगळ्याच ऍक्टिव्हिटीजकडे म्हणजे शाळेमध्ये खेळासाठी पण त्याच पद्धतीचं ग्राउंड आहे आणि अभ्यासासाठी त्याच प्रकारची लायब्ररी आहे हे पाहिजे. खेळायला ग्राउंड आहे, पोरं आमच्या रस्त्यावर तिकडं म्हणजे हो. खेळतात आणि लायब्ररी खूप प्रशस्त छान मस्त पुस्तकं म्हणलीस, पण काहींचं मन पुस्तकात लागत नाही, त्याला बॅटच पाहिजे असते. सो बेसिक आहे, त्यामुळे सगळ्याच बाबतीमध्ये मुलांच्या सगळ्याच गोष्टींकडे लक्ष देईल अशी सिस्टीम डेव्हलप होणं फार गरजेचं आहे, खूप नीड आहे आणि खूप खूप जास्त गरजेची ती गोष्ट आहे. सो आपण कोणाला दोष नाही देऊ शकत, कोणाला चुकीचं नाही म्हणू शकत. त्यावेळेस ते जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं, पण कदाचित आता वेळ आली आहे गोष्टी बदलण्याची आणि ती व्हाव्यात बदल. आणि सरकारमध्ये, शाळा, एज्युकेशन पॉलिसीमध्ये नाही बदल झाला तरी पालकांनी त्यांच्या मनात ऍटलिस्ट आपण सूर्य बनून प्रकाश नाही देऊ शकलो तरी पंथी बनून आपल्या आसपासच्या लोकांना तेवढा प्रकाश तर देऊ शकतो. सो पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना लक्ष द्या. शाळा कशी, माणसं कशी जाऊ द्या, नंतर होईल ते सगळं. जस्ट तुमची मुलं तरी तुम्ही सगळ्या बाबतीमध्ये डेव्हलप कराल, त्यांना सगळं शिकवाल, चांगलं एज्युकेशन द्याल, तर हे फार महत्वाचं आहे. ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यांच्या वयाच्या 18व्या वर्षापर्यंत तुम्ही त्यांना काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर तुम्ही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावर दिली तरी चालण्यासारखं आहे. ओव्हर पॉझिटिव्हनेस, ओव्हर पॅरेंटिंग, ओव्हर गिव्हिंग, सतत मदरिंग हे अजिबात मुलांसाठी चांगलं नाहीये. मुलांना कुबड्या देऊ नका, त्याला त्याच्या पायावरती उभा राहू द्या. तुम्ही त्याची कुबडी बनता की त्याला नाही जमत मी आहे, नाही, त्याला त्याच्या पायावर उभा राहू द्या. आणि जर त्याला उभा राहता येत नाही तर त्याला फरफटत कसं चालायचं हे शिकू द्या. म्हणजे बेसिक आहे की त्याचं स्ट्रगल त्याचं आहे. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही स्ट्रगल केलं नसतं तर इथपर्यंत पोहोचला नसता. तुम्ही केलं म्हणून इथे आहात, त्याने नाही केलं तर तो तिथपर्यंत पोहोचणार नाही. मग तुम्ही तुमची स्वतःची लाख उदाहरणं जरी दिली तरी काही होणार नाही. सो त्याला त्याची स्पेस द्या. ओके, सो याच नोटवरती आपण या पॉडकास्टमध्ये थांबतोय आणि या पॉडकास्टमधून सगळ्यात मोठा टेकअवे मला मिळालेला हा होता की तो एका परीक्षेचा निकाल आहे आणि तो निकाल म्हणजे आयुष्य नाहीये. निकाल बदलता येतो, निकाल सुधरवता येतो आणि त्यासाठी आयुष्य आपली रोज एक वेगळी परीक्षा घेत असतं. त्या परीक्षेला आपल्याला सामोरं जावंच लागतं. त्यामुळे कोणताही टोकाचा निर्णय घेण्याआधी हा पॉडकास्ट एकदा बघा. कदाचित तुम्हाला यातून पुन्हा एकदा जगण्याची, पुन्हा एकदा नवीन काहीतरी भारी करण्याची उमेद, प्रेरणा मिळेल आणि तो टोकाचा विचार मागं येईल जो आपल्या कुटुंबासाठी, जो आपल्या प्रियजनांसाठी महत्वाचा आहे. 10वी-12वीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती खाडे मॅडम तुम्ही आलात आणि खूप छान पद्धतीनं या महत्वाच्या प्रश्नांची, महत्वाच्या मुद्द्यांभोवती चर्चा केली. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच सर. आणि मंडळी, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला जरूर कमेंट्स मध्ये सांगा. जर तुम्हाला आवडला तर तो शेअर करा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये, तुमच्या ओळखीमध्ये. जर कोणाच्या 10वी-12वीच्या परीक्षेचा निकाल येणार असेल किंवा निकाल आलेला असेल तर त्यांच्यापर्यंत, त्यांच्या पालकांपर्यंत हा पॉडकास्ट पोहोचवा, जेणेकरून मार्क्स जर कमी पडले असतील तर कसं डील करायचे हे आपल्याला समजेल. कारण मार्क्स जास्त पडले तर ते डील आपोआप होतं, मार्क्स कमी पडले तर आपल्याला डील करावं लागतं. थँक्यू सो मच.